नमस्कार मंडळी. मंगळवार मार्केटिंगच्या आजच्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपल्याबरोबर गप्पा मारायला माझा खूप जुना मित्र प्रतीक गांधी आलेला आहे आणि तो मार्केटिंग, न्यू एज मार्केटिंग टेक्निक्स ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये एक्सपर्ट आहे. मी त्याच्याकडनं खूप शिकतो कायमच. तर त्याला आज मी इन्व्हाइट केलं आपल्या पॉडकास्ट वरती आणि आपण आज गप्पा मारणार आहोत की स्टार्टअप्स ना, किंवा आता एक Web3 स्टार्टअप्स म्हणून आहेत तर त्याच्याविषयी पण तो सांगेल. तर प्रतीक, पहिल्यांदा तुझं स्वागत मंगळवार मार्केटिंग मध्ये. आणि फॉर्च्युनेटली आपण एका टाइम झोन मध्ये आत्ता आहोत. तू इन जनरली कॅनडामध्ये असतोस आणि मजा येते आता असं कनेक्ट आपण करतोय. तर आय थिंक खूप धमाल येणारे, शिकायला मिळणारे. सो तू ऑडियन्सला सांग की तू एक्झॅक्टली आत्ता काय करतोयस आणि Web3 कंपनीज याला काय, म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे हे आम्हाला जरा साध्या सोप्या भाषेत सांग. नक्कीच आणि थँक्स सोहम फॉर इन्व्हायटिंग. दिस इज म्हणजे आपण खूप मागे जातो. आय मीन लाईक आपलं जे काय जर्नी आहे आणि मला खूप इन्स्पायरिंग वाटतं ज्यावेळेस मी बघतो हा पॉडकास्ट तू ग्रो केलायस फ्रॉम नो वेअर. आय थिंक आपण एकत्र पॉडकास्ट ऐकायला चालू केलं. राईट. आय थिंक अराउंड 2014 म्हणजे ज्यावेळेस आपण कंपनी स्टार्ट केली दोघांनी मिळून त्यावेळेस एकत्र ऐकायला चालू केलं आणि एक पॉडकास्ट पण तयार केला. आणि नाव आय सी यू टेकन अ कम्प्लिटली डिफरंट राऊट ज्याच्यात तू आय थिंक यू क्रॉस युअर 100. मी तुझा पण पॉडकास्ट ऐकला विच इज अगेन व्हेरी इन्स्पायरिंग आणि आय एम व्हेरी थँकफुल की त्या जर्नीमध्ये माझा थोडाफार हातभार लागला इन अ वे. सो क्या बात. या इट इज ग्रेट आणि ऑब्विसली इट इज व्हेरी फन की आपण इवन आफ्टर वी मूव्ड ऑन फ्रॉम जे काय आपण करत होतो वी आर स्टील इन टच आणि आपण खूप साऱ्या गोष्टी वी आर ऑलवेज टॉकिंग. Sure. तर या तर अबाउट मी आणि मी आत्ता काय करतोय तर मी मार्केटिंगच करतोय. जे आधी करायचो तर आपलं तेच स्किल सेट आहे. आणि फक्त माझा जो इंडस्ट्री जो आहे म्हणजे जे मी चूज केलंय किंवा लाईक इट वॉज मोस्टली बाय ऍक्सिडेंट इन 2017 जे झालं 2016. आणि आता मी व्हेरी व्हेरी स्पेसिफिकली ब्लॉकचेन किंवा क्रिप्टो किंवा आत्ता त्याला वेब3 म्हणतात. हम्म. त्याच्यात आपण जाऊ थोडे डीप मध्ये. त्याच्यात आहे त्या स्टार्टअप्स मध्ये मी काम करतो मोस्टली मार्केटिंगचं काम करतो. आणि व्हँकुव्हर कॅनडामध्ये आहे ऑन द वेस्ट कोस्ट. म्हणून वी आर इन द सेम टाइम झोन. सोहम आता SF मध्ये आहे. माझं तुझ्याबरोबर डिस्कशन झालं अबाउट दिस की काय करायचंय बाबा म्हणजे काय हे आहे मोठी ऑपॉर्च्युनिटी असं असं आहे. आणि आय थिंक इट वॉज युअर दिस थिंग एनकरेजमेंट आणि सपोर्ट मुळे मी ती झेप घेऊ शकलो. आणि लाईक आय थिंक दॅट वॉज द मोस्ट पिव्हिटल मोमेंट इन माय लाईफ. Right. कारण ते घेतली ती झेप घेतली माझी इंडस्ट्री चेंज झाली आणि ऑब्व्हियसली लाईक द रिजन सगळं सगळं चेंज झालं. तर आत्ता आय मीन फास्ट फॉरवर्ड जर पाहिलं की आता किती 5-6 वर्ष झालं त्या गोष्टीला. आणि वेब3 म्हणजे क्रिप्टोमध्ये आहे आत्ता वेब3 बोलायला लागलेत 1-2 वर्ष झालं. आणि 2-3 सायकल्स तर बघितल्यात म्हणजे बेअर मार्केट किंवा बुल मार्केट जे म्हणतात Right. ज्यावेळेस मार्केट वर जातो आणि खाली जातो ते ते 2-3 सायकल्स बघितलेत. आणि या आय मीन आय एम जस्ट वर्किंग ऑन द मार्केटिंग साइड ऑफ थिंग्स म्हणजे ह्या ह्या इंडस्ट्रीमध्ये. आणि Okay. वेब3चं जर म्हणायला गेलं लाईक बेसिक का का ही वेब3 टर्म येते किंवा लाईक बोलली जाते लोकांमध्ये. सो बेसिकली इफ यू लुक ॲट द ट्रेडिशनल जे आपण Web1 म्हणतो किंवा आता वेब3 कम्स बेसिकली त्याचं जे आधीचे जे व्हेरिएशन व्हर्जन्स जे आहेत ते हेच आहेत Web1 आणि Web2. तर Web1 म्हणजे काय ज्याच्यात तुम्ही ज्या
जे बेसिक आपण HTML असल्याच्या आय मीन प्रोटोकॉल्स आहेत, हा, टेक्नॉलॉजी. लहान स्ट्रक्चर्स आहेत, त्या आपण पाहिल्या होत्या वेब वन मध्ये, जिथे तुम्ही एक साधी वेबसाईट पाहिली असेल किंवा काहीतरी इंटरॅक्ट काहीतरी केला असेल त्या वेबसाईटवर. म्हणजे हे मे बी दिस इज अर्ली 90s मध्ये जे काय झालं त्याला वेब वेब वन म्हणतात लोक. ज्याच्यात ह्या सगळ्या छोटे छोटे प्रोटोकॉल्स तयार झाले आणि लोकांनी बिल्ड केले. टिम ओ रायली वगैरे ह्या लोकांनी, मोठ्या मोठ्या लोकांनी खूप खूप साऱ्या गोष्टी प्रमोट केल्या आणि त्या गोष्टी झाल्या. वेब टू इज अ लिटल मोर ऍडव्हान्स, जिथे फक्त वेबसाईटवर न जाता, म्हणजे आता HTML आणि ह्याच्यात एकदम बेसिक प्रोटोकॉल्स मध्ये तुम्ही फक्त वेबसाईटवर जाऊ शकत होता. पण वेब टू मध्ये तुम्ही त्या वेबसाईटवर जाऊन तुमचा प्रोफाईल बनवून तुम्ही लोकांबरोबर इंटरॅक्ट करून पीपल ला कनेक्ट करू शकता. त्यात त्यात आपण ह्या सगळे प्लॅटफॉर्म्स पाहिले, फेसबुक, ट्विटर आणि फ्रेंडस्टर, जे काय मायस्पेस. हा जो काळ होता अराउंड 2000 टू 2010-11, ह्याला सगळ्याला वेब टू म्हणतात बेसिकली. ज्याच्यात कम्युनिकेशनची, जे इंटरनेटवर कम्युनिकेट करायची जी साधनं आहेत किंवा टूल्स आहेत, लाईक ते खूप वाढले आणि बेसिकली एक रॅपर बनला ऑन टॉप ऑफ HTML, जे काय जे केलं होतं, म्हणून वेब टू. आणि वेब थ्री गोज अ लिटल बियॉन्ड, जिथे तुम्ही ह्या सगळे सोशल मीडियाचे जे आहेत ऑलरेडी, पण कॅन यू डू समथिंग बेटर. कारण असं झालं असं की ह्या ह्या सगळ्या टूल्स तर बनवल्या लोकांनी, पण ह्या टूल्स खऱ्याप्रमाणे आपल्याला हेल्प करतात, पण देर आर ऑल्सो फॅलिसीज, प्रॉब्लेम्स पण आहेत त्या टूल्समध्ये. जे जिथे आपण आय थिंक 2017-18 मध्येच मोठा प्रॉब्लेम झाला होता, फेसबुक आणि केम्ब्रिज अनालिटिका वगैरे जे काय इश्यू झाला त्याच्यावर. आणि लोकांना हे एकंदरीतच कळायला लागलं की ऍडव्हर्टायझिंगचा जो बिझनेस आहे तो लोकांना प्रॉडक्ट बनवतायत, ना की जे प्रॉडक्ट. सो बेसिकली लोक आर पोझिशन्ड एज products राईट. rather than the product positioning or helping the people. तर हा खूप मोठा ड्रॉबॅक आहे. आय मीन आज आज पण आहे वेब टू मध्ये. तर ह्या सगळ्या ड्रॉबॅक्स नी, म्हणजे जे काय लाईक लोकांनी फाइंड केलं की प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यात, तर इज देअर अ वे, काही असं करू शकतो का जेणेकरून एक नवीन वेब बनवू जिथे ह्या सगळ्या प्रॉब्लेम्स नसतील. किंवा डिसेंट्रलायझेशन, म्हणजे आता जे आपण म्हणतो की हे जे वेब टू प्लॅटफॉर्म्स आहेत, दे हॅव अ सिंगल पॉइंट ऑफ फेलियर. म्हणजे एक फेलियरचा भाग असतो, म्हणजे जिथे मार्क झकरबर्ग आहे, तो माणूस सगळा मॅनेज करतो सगळं ऑन फेसबुक, आणि ही इज बेसिकली मॅनेजिंग व्हॉट 1 बिलियन लोक काहीतरी हे आहे, युजर बेस आहे ह्याचा, फेसबुकचा. तर इथे इन वेब थ्री हे सगळं निघून जातं. आय मीन, आणि असं आणि अजून देर आर मोर इटरेशन आहे, खूप साऱ्या गोष्टी अजून बनायला लागलेत वेब थ्री मध्ये. पण द गोल, वेब थ्रीचा गोल हा आहे की युजर ओन्स देअर ओन डेटा. म्हणजे युजर जो आहे, तुम्ही तुमचा डेटा हँडल करू शकता स्वतः, दुसऱ्यांकडे जायची गरज नाहीये. आणि तरी लाईक वाईल यू डू दॅट, तुम्ही कनेक्टेड पण राहू शकता आणि तुम्ही स्वतः तुमचा डेटा ओन करू शकता, विच इज नॉट द केस राईट नाव. आज जर बघायला गेलं तर आज तुमचा फेसबुक अकाउंट आहे, ट्विटर अकाउंट आहे किंवा इंस्टाग्राम अकाउंट आहे, कधीही डिलीट होऊ शकतो आणि तुम्ही त्याचं काहीही नाही करू शकत. बरोबर. विच इज द बिगेस्ट प्रॉब्लेम टुडे, जे जे वेब थ्री सॉल्व्ह करू शकतो. हम्म. वेब थ्री मध्ये आजही हम्म. माझा अकाउंट इज कनेक्टेड टू माय वॉलेट. आणि तर आणि दॅट इज द बेस्ट थिंग व्हॉट आय फाइंड, ज्याला म्हणतात कंपोजिबिलिटी. कंपोजिबिलिटीचा अर्थ काय, बेसिकली तुम्ही एक ऍप आहे, त्या ऍप मधून दुसऱ्या ऍप मध्ये जाऊन तुमचं जे काय क्रिडेन्शियल्स बिल्ड झालेत
ते यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल, एकदम सोपा एक्झाम्पल, उबर असेल ना किंवा लिफ्ट असेल, तुमचे उबरचे ड्रायव्हिंगचे जे काय स्टार्स असतील, रेटिंग असेल, ते लिफ्टवर नाही कॅरी फॉरवर्ड होत आज. बरोबर. पण इन वेब 3, इफ यू हॅव, एज लॉंग एज यू हॅव द रेटिंग, तुमचे रेटिंग जर असतील, तर उबर वरून लिफ्टवर इझिली ट्रान्सफर होऊ शकतात, बिकॉज यू ओन द रेटिंग, नॉट उबर इज नॉट द उबर द ऍप बेसिकली. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. सो आणि बेसिकली वेब 3 मध्ये म्हणजे मोस्टली असं तुझ्या बोलण्यावरनं लक्षात येते की भरपूर सारी ट्रान्सपरन्सी आहे जी युजर सेंट्रिक आहे मोस्टली, आणि कुठल्या एका बिझनेस ओनर किंवा बिझनेस एंटिटी हा डेटा ओन नाही करत, पेक्षा एक डिसेंट्रलाइज प्लॅटफॉर्म आहे किंवा डिसेंट्रलाइज रिपॉझिटरी आहे म्हण, किंवा डिसेंट्रलाइज स्ट्रक्चर आहे ज्याच्यात हे सगळे ट्रान्झॅक्शन होत आहेत किंवा हा सगळा डेटा त्याच्यामध्ये फ्लो होतोय. ऍब्सोल्युटली. आणि त्याच्यामुळे जे तू म्हणला, ट्रान्सपेरन्सी खूप वाढते. लोकांना कळते की काय चाललंय. म्हणजे अ, माझे जे काय माझ्या वॉलेट मधले जे काय ट्रान्झॅक्शन आहेत, ते लोकांना दिसतात. आणि त्याचा एक मोठा भाग हे आहे की अटॅक वेक्टर्स जे आहेत, म्हणजे जे आपण म्हणतो की हॅक होऊ शकते कुठल्या गोष्टी, किंवा करेक्ट. कुठली गोष्ट प्रॉब्लेम येऊ शकते तुमच्या अकाउंटला, त्या गोष्टी कमी होतात. आय मीन, आय एम नॉट सेइंग की एलिमिनेट कम्प्लिटली होतात, पण कमी होतात, कारण त्याच्याकडे लक्ष सगळे देत आहेत. आणि नेटवर्कचे जे पार्टिसिपंट आहेत, म्हणजे जे लोक नेटवर्कला सांभाळत आहेत, ती लोक, त्यांना इन्सेंटिव्ह, म्हणजे त्यांना काहीतरी रिवॉर्ड मिळतो त्याच्यासाठी, हेल्प केल्यामुळे, जे आपल्या सेंट्रलाइज सिस्टीम मध्ये रिवॉर्ड नसतो. किंवा मोस्टली तुम्ही एका सर्व्हरवर, AWS असेल किंवा गुगल क्लाउड असेल, त्याच्यावर तुम्ही अवलंबून असतात. पण इन वेब 3 यू आर डिपेंडंट ऑन द पीपल. आणि ते दे आर डिस्ट्रीब्युटेड अक्रॉस द वर्ल्ड, अक्रॉस इंटरनेट. जे काय नोड्स म्हणतो त्याला, जे जे तुम्ही स्वतः एक नोड रन करताय आणि त्याच्या तुम्ही पॉवर देताय नेटवर्कला. सो दॅट इज द मेन डिफरन्स. आणि त्याच्यामुळे ट्रान्सपरन्सी पण वाढते. करेक्ट, करेक्ट. सो आता वेब 3 कंपनीज जर बघायच्या झाल्या तर आता ऑडियन्सला आपण असं थोडस पिक्चर पेंट करूया की नॉन वेब 3 कंपनीज, आपण असं एज्युम करू काही माहिती असतील, पण काही फेमस वेब 3 कंपनीजचे एक्झाम्पल्स देऊ. त्याचा पार्ट बी असेल की इंडिया इकोसिस्टीम किंवा ओव्हरऑल इंडियामध्ये वेब 3 कडे कसं बघितलं जातंय, आणि एस्पेशली जर पुणे मुंबई म्हणजे मराठी ऑन्टरप्रेनर्स आहेत का वेब 3 फील्डमध्ये किंवा वेब 3च्या या एरामध्ये. मला ऑडियन्सला सांगायला आवडेल की प्रतीक खूप वर्ष ह्या फील्डमध्ये आहे, ते बऱ्याच कंपनीज बरोबर बोलतो, अनेक फाउंडर्स बरोबर त्याचं इंटरॅक्शन असतं, सो त्याला वेगवेगळ्या लँडस्केपची माहिती खूप चांगली आहे. तर इंडियन लँडस्केप सुद्धा सांग, आणि काही वेब 3 कंपनीज ज्या लोकांना कदाचित ऐकले असतील, ज्यांनी त्यांना लक्ष दिलं की अरे अच्छा हे म्हणजे वेब 3. सो आय थिंक, जर लाईक कंपनीज बद्दल बोलायचं झालं, तर देर आर मल्टिपल कंपनीज. आणि सगळ्यात मोठी कंपनी किंवा मोठं नेटवर्क जर बोलायला गेलो, तर बिटकॉइन हा नेटवर्क आहे. आणि द गुड थिंग इज, जे आपण डिसेंट्रलायझेशन बोललो, आणि आता मी ऍक्च्युली गुगल करत होतो, डिसेंट्रलायझेशनला मराठीत काय म्हणणार, तर विक्रेन विक 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 केंद्रीकरण. हा, केंद्रीयकरण असं म्हणतात. सो सो आय थिंक, फ्रॉम दॅट पर्स्पेक्टिव्ह, केंद्रीयकरणाच्या याच्या अनुषंगून, आय थिंक बिटकॉइन ही कंपनी आहे ज्याच्यात फाउंडर असं कोणी नाहीये. देर देर इज नो फाउंडर, देर इज नो टीम, देर इज ऍब्सोल्युटली नो वन हू इज मॅनेजिंग बिटकॉइन. तर खऱ्या रित्या आय थिंक हे डिसेंट्रलायझेशनचा एक सगळ्यात मोठा एक्झाम्पल आहे बिटकॉइन. आणि का आहे, तर बिकॉज एक जो व्हाईट पेपर आला होता
2008 मध्ये, जे सतोशी नाकामोटो ह्या नावाने आला होता. आता हे माहिती नाहीये की हा माणूस कोण आहे किंवा हे ग्रुप आहे किंवा कोण आहे, हे आजपर्यंत कोणाला माहिती नाहीये. तर बरोबर. ते लिहिलं होतं व्हाईट पेपर त्यावेळेस. आणि आज गेले किती, 8 आणि ऑलमोस्ट 7-8 वर्ष झालेत त्याला. आय मीन मोर ऍक्च्युली 13 इयर्स. हा. हा, तर इफ वी आर थिंकिंग इन दॅट पर्स्पेक्टिव्ह, तर इतके वर्ष झाले आणि आजही माहिती नाही की टीम कोण आहे. पण पीपल म्हणजे जे लोक आहेत, जे नेटवर्क रन करतात, जे नेटवर्कला सिक्युअर करतात, अं, ती लोक इन्सेंटिव्ह किंवा रिवॉर्ड त्यांना मिळत राहतात हम्म. सिक्युअर केल्यामुळे. आणि बरोबर. ते सगळ्यात मोठं मार्केटिंगचं एक्झाम्पल आहे की कोणीही लाईक टीम मध्ये नसून हे अख्खं बिटकॉइनची जे कंपनी आहे किंवा नेटवर्क आहे किंवा प्रोटोकॉल जे काय म्हणायचं आहे, इट इज ऑल रन बाय द कम्युनिटी. आणि हे आय थिंक दिस इज व्हेरी कॉमन इन द वेब 3 स्पेस. मी बघितलंय जवळून, आणि की ह्या सगळ्या कंपनीज ज्या आहेत त्यांना कम्युनिटीचा खूप इम्पॉर्टन्स आहे, की कम्युनिटीमध्ये खूप काय काय करू शकतो आपण. आणि कम्युनिटी बिल्डिंगमुळे तुमचं जे काय मार्केटिंग आहे किंवा तुमचं डिस्ट्रीब्युशन आहे हे वाढतं. तर बिटकॉइन इज ऑब्व्हियसली द बिगेस्ट. आय मीन त्याच्यामुळे आय जस्ट वेंट अ लिटल डीप इन टू बिटकॉइन. बाकी मग इथिरियम आहे, सोलाना आहे, किंवा खूप सारे नियर आहे, नियर प्रोटोकॉल आहे जिथे मी काम केलंय. आय वॉज द फर्स्ट मार्केटर ऍट नियर बॅक इन 2018. तर ह्या सगळ्या कंपनीज आहेत. आणि टू आन्सर युअर क्वेश्चन अबाउट पीपल इन इंडिया, आय थिंक सगळ्यात मोठी जी वेब 3 मधली कंपनी आहे आज, आणि जे टॉप 3 मध्ये म्हणतात, म्हणजे ज्यावेळेस आपण म्हणतो की बिटकॉइन 1 नंबरला आहे, किंवा इथिरियम 2 नंबरला आहे, तर 3 नंबरला एक कंपनीचं नाव येतं, सारखं येतं. आणि आय एम व्हेरी ग्रेट, लाईक प्राऊड की मी त्यांच्याशी बरोबर असोसिएट पण होतो ऍट सम पॉइंट, इज पॉलिगॉन. आणि त्याचं आधी नाव मॅटिक होतं. आणि ही कंपनी आली, तर आता थोडा एक बॅकग्राऊंड पण देतो इथे. इथिरियम हा जो प्रोटोकॉल आहे, ही लोक इथिरियम ग्लोबल म्हणून एक हॅकेथॉन इव्हेंट असं रन करतात अख्ख्या जगात. म्हणजे देर इज इथ वॉटरलू जे कॅनडामध्ये आहे, किंवा इथ न्यूयॉर्क, इथ SF, असे खूप सारे इथ रिलेटेड हॅकेथॉन्स होतात. आणि हॅकेथॉन म्हणजे जिथे डेव्हलपर्स किंवा सॉफ्टवेअर प्रोग्रामर्स येऊन 2 दिवसात किंवा 3 दिवसात काही बिल्ड करतात आणि दॅट त्यांचं टॅलेंट शोकेस करतात. त्याला हॅकेथॉन म्हणतात. तर हॅकेथॉन एक झाला होता, आय थिंक फर्स्ट हॅकेथॉन होता इंडियामधला, इथ इंडिया, जो 2018 का 2017 मध्ये झाला होता. त्यावेळेस त्या हॅकेथॉन मधून 4 फाउंडर्सनी, आणि त्यांचं नाव, लाईक आय नो देम व्हेरी वेल कारण दे आर लाईक गुड फ्रेंड, संदीप, JD जैन कनानी, अनुराग आणि सिद्धार्थ, हे 4 फाउंडर्स होते. त्यांनी हे बिल्ड केलं त्या हॅकेथॉन मध्ये. आणि आज इफ यू लुक ॲट वेब 3 आणि पॉलिगॉनचं नाव जर नसेल त्याच्यात, इट राईट. इज लाईक नो ब्रेनर की का ती नाहीये. आय मीन हॅज टू बी देअर असं झालंय. आणि दे आर बेस्ड इन इंडिया, इट इज कम्प्लिटली बिल्ट आउट ऑफ इंडिया. आता त्यांचे असतील ऑफिसेस नॉर्थ अमेरिकामध्ये किंवा इकडे तिकडे. पण पॉलिगॉन इज द बिगेस्ट एक्झाम्पल, आणि द फाउंडर्स आर व्हेरी इंडिया सेंट्रिक. त्यांना ते खूप प्रयत्न करतात की इंडियन फाउंडर्सला प्लॅटफॉर्म द्यायला, इंडियन लोकांना हायर करायला किंवा डेव्हलपर्सला हायर करायला. आणि त्याच्या लाईक पॉलिगॉनमुळे एक मोठा इकोसिस्टम बनला इंडियामध्ये, डेव्हलपर्सचा असेल किंवा मार्केटर्सचा असेल, डिझायनर्सचा असेल. आणि खूप साऱ्या कंपनीज आता इंडियामध्ये पण यायला लागल्यात जस्ट बिकॉज ऑफ द पॉलिगॉन, जे काय त्यांनी हे केलं. आणि आज जर बघायला गेलं तर वेब 2 मधले जे मोठे मोठे कंपनीज आहेत त्यांच्याबरोबर पार्टनरशिप कुणी केली असेल वेब 3 मधली, तर तर ती ती फक्त पॉलिगॉननी केली आहे. म्हणजे आपल्या सब्जेक्टशी रिलेटेड आहे.
but because it is Polygon and I can remember our conversation in 2017 or 18, but we had an opportunity, a very early opportunity to इन्व्हेस्ट इन पॉलिगॉन. त्यावेळेस मॅटिक होतं. हो. पण त्यावेळेस आपण आय थिंक पास केली होती ती. कारण की हो. त्यावेळेस ना, आय रिमेंबर वी डिस्कसिंग दिस, की एक किती $10,000 वगैरे होते का इवन लेसर देन दॅट? हो, आय मीन आय थिंक ऑपॉर्च्युनिटी होती. आय थिंक खूप कमी प्राइस मध्ये वगैरे होतं काहीतरी. चांगले आपल्याला कॉइन्स हो, होते. वी कॉइन्स पास. होते. हा, आपण आपण म्हणलं की त्याला नको, जाऊ दे, आत्ता कुठे पैसे टाकायचे. म्हणजे अगेन मे वी इन्व्हेस्टेड बॅक इन पॉलिगॉन. मॅटिक मध्ये वगैरे आपण घेतले कॉइन्स, दॅट इज अ डिफरंट थिंग. नंतर घेतलंय. हो. तर पण त्यावेळेस जर $10,000 जरी घेतले असते आपण, वी वुड हॅव बीन मिलियनियर्स टुडे. दिस एक्झॅक्टली. इज नॉट अ फायनान्शियल ॲडवाइस. आय मीन तुझ्या लिस्नर्सला मी सांगतो की आम्ही पॉलिगॉन बद्दल बोलतोय, पण इट्स नॉट अ फायनान्शियल ॲडवाइस बाय एनी मीन्स. आम्ही वी आर जस्ट शेअरिंग आवर एक्सपिरियन्स. आमचा एक्सपिरियन्स तुमच्यावर शेअर करतोय. नाही, द द रिझन आय एम ब्रिंगिंग दिस पॉइंट इज कारण म्हणजे या मिस्ड ऑपॉर्च्युनिटीज पण काही काही वेळेस फार हो. चांगल्या मेमरीज देऊन जातात. लर्निंग किती देतात आय डोंट नो, की नेक्स्ट टाइम असं आपण जम्प करूच असं नाही. पण एक छान आठवण डेफिनेटली होते, की अरे आपण इथे करू शकलो असतो पण ते नाही केलं. दॅट इज. हो, आणि असं खूपदा होतं, कारण आता आय हॅव सीन 2-3 सायकल्स लाईक ह्या इंडस्ट्रीमध्ये राहून. आणि मी जास्त ट्रेडिंग कडे बघत नाही, पण आहेत इन्व्हेस्टमेंट आहेत माझे. आणि असं वाटतं खूप वेळा की अरे, त्या सायकलमध्ये हे केलं असतं, किंवा आत्ता आपल्याकडे म्हणजे जास्त पैसे असते, किंवा थोडंफार पुढच्या बुल रन साठी आपण नीट तयार राहू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी येतात डोक्यात फॉर शुअर. आता वेब 3चा अजून काही एक्झाम्पल आहे का, की जे खूप कस्टमर फोकस्ड आहे, म्हणजे जे लोक डे टू डे वापरतायत. मे बी भारतात नसेल, पण युरोपमध्ये असेल किंवा अमेरिका, नॉर्थ अमेरिका, कॅनडामध्ये असेल. असं कुठलं एक्झाम्पल तू सांगू शकतोस का, की जिथे वेब 3चा खूप रेग्युलरली आणि इझिली वापर केला जातो? आय थिंक सगळ्यात मोठी यूज केस जी वेब3 ची आहे ती फायनान्स मध्येच आहे आत्ता तरी. म्हणजे बाकीच्या पण ऍप्लिकेशन येत आहेत आणि खूप सारे बिल्डर्स बिल्ड करतात, पण फायनान्स मध्ये आहे जिथे तुम्ही म्हणजे लेट्स से डीफाय म्हणून एक सेगमेंट आहे लाईक वेब3 मध्ये. आता वेब3 मध्ये पण खूप सारे सेगमेंट्स आहेत. डीफाय एक सेगमेंट आहे जिथे ज्याला म्हणतात डिसेंट्रलाइज्ड फायनान्स. तर फायनान्सच्या गोष्टी असतात त्याच्यात. तर आपण जे काय ट्रेडिशनल फायनान्स मध्ये ज्या गोष्टी बघतो, लोन्स असतील, किंवा आय मीन लिक्विडिटी प्रोव्हाइड करणं असेल, एलपी म्हणतात ज्याला, किंवा एक मार्जिन ट्रेडिंग म्हणतात, ह्या सगळ्या गोष्टी, किंवा हे म्हणतात तुम्ही लाईक बॉरो काहीतरी करू शकता, किंवा जास्त तुम्ही 3x 5x असं काहीतरी लेव्हरेज करू शकता. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि ह्याचे सगळे क्लोन्स वेब3 किंवा डीफाय मध्ये आहेत. आणि डीफाय मध्ये जर बघायला गेलं तर, आणि लाईक वेब3 मध्ये आम्ही असं हे करतो की लाईक काय युनिट आहे ज्याच्यातून आपण डिफाईन करू शकतो की काहीतरी नीट चाललंय किंवा काहीतरी होत चाललंय. ग्रोथ. तर ग्रोथ कशी डिफाईन करतो आम्ही वेब3 मध्ये, तर एक युनिट आहे ज्याला म्हणतो आम्ही टोटल व्हॅल्यू लॉक्ड. तर किती, किंवा जर आपण वेब 2 मध्ये जर बोलायला गेलो तर एईओ म्हणतात, ऍसेट्स अंडर मॅनेजमेंट. हा ट्रेडिशनल फायनान्सचा टर्म आहे. तर टोटल व्हॅल्यू लॉक्ड आय थिंक डीफाय मध्ये आय थिंक द सगळ्यात जास्त गेला तर $30 बिलियन. आणि त्याच्या वर खाली होतोय. पण खूप सारे युज केसेस डीफाय मध्ये आजही मेनस्ट्रीम मध्ये पण गेलेले आहेत, जिथे आपण मोठे मोठे जे एक्सचेंजेस आहेत, लाईक कॉइनबेस म्हणा, बायनान्स म्हणा,
ह्यात ही लोक जे रोजची म्हणजे जे ट्रेडिंग करतात त्यांना पण हे सगळे फायनान्शियल जे नवीन ऑप्शन्स आहेत त्यांना खूप आवडायला लागतात की अरे हा याच्यात थोडे इंटरेस्टेड जास्त आहे तर इथे आम्ही जास्त इन्व्हेस्ट करू शकतो. तर असे आय थिंक तसं बघायला ओव्हरऑल जर बघायला गेलं तर फायनान्स हॅज बीन द बेस्ट यूज केस. आणि फायनान्स च्या ऍप्लिकेशन मध्येच खूप सारे लोक युरोपमध्ये किंवा युएस मध्ये, आता युएस मध्ये थोडं रिस्ट्रिक्शन आहेत, कॅनडामध्ये पण रिस्ट्रिक्शन आहेत, म्हणजे यू कॅन नॉट डायरेक्टली डू इट, म्हणजे फायनान्स ऍप्लिकेशन यूज नाही करू शकत, पण तरीही लाईक काही ना काहीतरी कंपनीज काढतात तर these इन्स्ट्रुमेंट. are regulations गव्हर्न्ड बाय म्हणजे सेट बाय द गव्हर्नमेंट, राईट? हो, गव्हर्नमेंटनी सेट केलेत लाईक ह्या सगळ्या रेग्युलेशन, आणि थोडं स्ट्रिक्ट आहे युएस मध्ये. काही स्टेट्स मध्ये तर खूपच स्ट्रिक्ट आहे जिथे तुम्ही ऍक्सेसही नाही करू शकत ऍप्लिकेशन. इवन कॅनडामध्ये लेट्स से ऑन्टॅरिओ साइड किंवा लाईक ऑन द ईस्ट कोस्ट काही ऍप्लिकेशन यूज नाही करता येत. तर ह्या सगळ्या चॅलेंजेस मधून निघून सुद्धा खूप साऱ्या फायनान्शियल ऍप्लिकेशन आहेत जे मेन स्ट्रीम मध्ये लाईक वेब टू मधली पण लोक वापरतात आज हे ऍप्लिकेशन. परफेक्ट, परफेक्ट. हे जे एक्झाम्पल्स तू आता सांगितलेस त्याच्यातले मोस्टली असे आहेत की ज्यांना वेब थ्रीचं नॉलेज आहे, अशा लोक किंवा अशी लोक मोस्टली हे ट्रान्झॅक्शन करतात. तर अजून काही केस स्टडीज तू पटकन सांगू शकशील का? म्हणजे लोकांना एक आयडिया येईल की फायनान्स मध्ये हे चालतं, अजून एखाद्या इंडस्ट्रीत अशा गोष्टी चालतात अशा टाईपमध्ये. अपार्ट फ्रॉम डीफाय मला असं म्हणायचं की देर आर टू मोर केस स्टडीज. पण ते एवढ्या मेन स्ट्रीम पर्यंत नाही गेलं ज्याच्यात आपण बोलू शकतो की अरे अख्खं जग इझिली यूज करू शकेल. पण डेफिनेटली मी टच अपॉन करतो एनएफटीज हा हा. खूप मोठा भाग आहे क्रिप्टो मधला, जो 2021 लाईक अराउंड 2020 चालू झाला होता. एनएफटीज असं, सो एनएफटीज आर बेसिकली नॉन फंजिबल टोकन्स. आणि त्याचा एक्झॅक्ट अर्थ म्हणजे की यू यू डो नॉट हॅव डायरेक्ट, म्हणजे आता तुमचं जे आर्ट असेल किंवा तुमचं जे काम असेल, कसलंही काम असेल, तू हे पॉडकास्ट बनवतोस त्याची आपण एनएफटी बनवू शकतो, बेसिकली नॉन फंजिबल टोकन जी तुम्ही लाईक विकू शकता किंवा तुम्ही स्टोअर करू शकता. आणि आता तर खूप त्याचे व्हेरियंट झाले ज्याच्यात एक सोल बाउंड टोकन म्हणून पण डायरेक्ट तुमच्या अकाउंटला असोसिएट करणं वगैरे हे करू शकतो. तर सगळ्यात मोठी केस स्टडी लाईक आहे, अजून आज पण आहे. फक्त त्याचं असं झालं असं द वे इट वेंट इज 2020 मध्ये चालू झाला हा क्रेज, आणि इट रीच इट्स पीक इन 2021 अर्ली 2022. पण त्याच्यानंतर खाली गेलं सगळं, घसरत गेलं, आणि आज थिंग्स आर, आय मीन आज जर बोलायला गेलं तर 95% ज्या एनएफटीज होत्या, मोठे जे कलेक्शन्स, त्यांचे सगळे व्हॅल्यूज ऑलमोस्ट झिरो किंवा नियर झिरो पर्यंत गेलेले आहेत, असं झालंय. तर हे कसं लोकांपर्यंत पोचलं, तर बेसिकली एनएफटी जर म्हणलं तर मोस्ट ऑफ इट, आपण व्हिडिओज करू शकतो किंवा पॉडकास्ट टाकू शकतो त्याच्यात, पण मोस्ट ऑफ द एनएफटीज हे आर्टिस्ट किंवा डिझाईन जे बनवतात त्यांच्या लाईफ मध्ये जे क्रिएशन त्यांनी काय केलंय ते डिजिटल फॉर्मॅटमध्ये त्यांनी टाकायला चालू केलं, बेसिकली दॅट्स हाऊ इट गॉट ट्रान्सलेटेड. आणि ऑब्विसली एक बुलरन पण होता, बुलरन मध्ये ज्यावेळेस सगळंच लाईक ग्रीन. वर जातं, प्राइसेस वर जातात वगैरे, तर त्या लाईक वेळात आय थिंक खूप साऱ्या एनएफटी कलेक्शन्स वाढल्या, प्राइस वाढलं त्यांचं. खूप सारे क्रिएटर्स आले ह्याच्यात, जे वेब टू मध्ये इन्फ्लुएन्सर्स जे होते ते वेब थ्री मध्ये पण आले, त्यांनी स्वतःचे कलेक्शन्स काढले आणि मिंटिंग केलं. तर मी मी असं म्हणेन की, आणि
बिकॉज आय हॅव सीन दॅट व्हेरी क्लोजली. मी खूपच जवळून पाहिलंय, कारण मी स्वतः एनएफटी विकत होतो, मिंट करत होतो, किंवा लाईक एनएफटी प्रोजेक्ट बरोबर लाईक कन्सल्ट करत होतो, ऍडवाइस करत होतो. मला हे जाणवलं की ओके, बिकॉज एवढा क्रेज झाला, खूप लोकांपर्यंत पोहोचलं. इट वॉज इझियर फॉर पीपल ज्यांना एनएफटी बद्दल माहितही नाहीये, तेही लोक आले. आणि त्यांना हे लाईक असं पण नव्हतं की यू शुड नो की हे तुमचं वॉलेट कसं कनेक्ट करायचंय. अशा पण सर्व्हिसेस आल्या ज्याच्यात तुम्ही वॉलेट न युज करता तुम्ही एनएफटी ओन करू शकता. अशा पण सर्व्हिसेस आल्या. आणि हम्म. आपण जे म्हणतो की एवढ्या साऱ्या ब्लॉकचेन्स आहेत, तर खूप साऱ्या ब्लॉकचेन्सनी पण अशी आय मीन असे सोल्युशन्स तयार केले ज्याच्यात इझी वे मध्ये तुम्ही एनएफटी ओन करू शकता. आय थिंक ते मला सगळ्यात हे वाटतं की मेनस्ट्रीम पोचलं क्रिप्टो एनएफटीज मुळे. पण त्याची हाईप सायकल होती, आणि ती हाईप आत्ता नाहीये फारसं. आणि पण आय एम स्टील व्हेरी बुलिश. म्हणजे मी आज पण खूप इन्क्लाइंड आहे एनएफटीज किंवा याच्यात. आज पण ज्यावेळेस आम्ही कुठलाही मार्केटिंग कॅम्पेन वगैरे करतो, त्यावेळेस एनएफटीज बद्दल खूप विचार करतो की अरे एनएफटीज द्यायला पाहिजे, हम्म. लाईक हे करायला, इन्सेंटिव्हाइज करायला वगैरे. तर एनएफटीज ही सगळ्यात मोठी युज केस आहे जी मेनस्ट्रीम पर्यंत पोहोचली. पण फॉर सम रिझन, आय मीन, ऑर द बिगेस्ट रिझन इज ऑब्व्हियसली प्राइस खाली गेल्यामुळे लोकांचा तेवढा रस राहिला नाही. आणि त्यांना वाटलं की अरे ओके, प्राइस खाली गेली म्हणजे मला ह्याच्यात काही नाहीये, सो आय थिंक वी शुड जस्ट मूव्ह ऑन, असं लोकांचं खूप पॅनिक झालं. थोडा पॅनिक पण क्रिएट झाला होता खूप पॅनिक पण ज्यावेळेस. झालं. हो, हो. सो आता प्रॉब्ली दिस इज अ गुड सेगवे जिकडे तू म्हणतोयस की एखाद्या वेब थ्री कॉन्सेप्टचा हाईप चांगला झाला, ते मेनस्ट्रीम मीडियामध्ये पण पोहोचलं. अर्थात त्यामुळे ते बऱ्याच लोकांपर्यंत सुद्धा पोहोचलं. तर याच्यात थोडासा भाग मार्केटिंगचा पण आहेच आहे. म्हणजे जो काइंड ऑफ हाईप कॅम्पेन्सनी क्रिएट केला जायचा त्यावेळेस सुद्धा, क्रिप्टो पंक्स असतील किंवा बीपलच्या सोल्ड हो. एनएफटीज असतील, अशा ज्या गोष्टी आहेत, त्यांनी तो एक मस्त हाईप होत होता. एअरड्रॉप्स विषयी तू नंतर थोडस सांग, कारण एअरड्रॉप्स सुद्धा एक चांगलं मार्केटिंग टेक्निक आहे फॉर वेब 3, जे बऱ्याच लोकांनी बऱ्याच प्रोडक्ट लॉन्चेसनी सुद्धा वापरलं, कॉइन लॉन्चेसनी वापरलं. तर आता जेव्हा मार्केटिंग फॉर वेब 3 आपण म्हणतो, तर ते स्टार्टअप्स, नॉर्मल स्टार्टअप म्हणजे जी वेब 3 स्टार्टअप नाही, ई कॉमर्स आहे, कॅफे आहे, फ्रीलान्सर आहे, असे जे स्टार्टअप ओनर्स आहेत, फाउंडर्स आहेत, जे बरेच आहेत आपल्या शोचे लिस्नर्स आहेत. तर जेव्हा वेब 3चा मार्केटिंगचा विचार आपण करतो, त्यावेळेस या स्टार्टअप्सचा अप्रोच आणि वेब 3चा अप्रोच याच्यात नेमका फरक काय आहे? किंवा काय गोष्टी ऍडिशनली वेब 3 वाले करतात, किंवा तुम्ही कसे करता? म्हणजे सिन्स यू आर इन टू प्रमोटिंग वेब 3 कंपनीज, तर तो आय आपण. थिंक हा, आय थिंक सगळ्यात मोठा फरक हा आहे की वेब थ्री मध्ये कम्युनिटी हा ऍस्पेक्ट खूप मोठा आहे. जर तुमचा प्रॉडक्ट जरी नसला तुमचा, तरी तुम्ही ते हाईप बिल्ड करू शकता, ती कम्युनिटी बिल्ड करू शकता. आय थिंक आपण काही प्रोजेक्ट बरोबर जे ज्यावेळेस काम केलं वेब टू मध्ये पण हा कम्युनिटी अप्रोच ठेवला, त्यामुळे मला खूप इझी पडलं. या या ज्यात या. ज्यावेळेस मी वेब थ्री मध्ये आलो, त्यावेळेस इट वॉज इझियर. आणि हा खूप मोठा डिफरन्स आहे की जे लाईक ऑब्व्हियसली बेसिक ट्रेडिशनल मार्केटिंग इज, ऍटलिस्ट माझा असा विचार आहे अजून आज पण, की तुमचं जर प्रॉडक्ट नसेल तर तुम्ही मार्केटिंग नाही करू शकत. सो बेसिकली प्रॉडक्ट इज मार्केटिंग. पण वेब थ्री मध्ये हे थोडं डिफरंट आहे, ज्याच्यात प्रॉडक्ट तुम्ही बोलू शकता त्याच्याबद्दल. आय मीन, खूप साऱ्या गोष्टी तुम्ही सांगू शकता की हे आहे, हे आम्ही बिल्ड करतोय. पण त्याच्याबरोबर तुम्ही कम्युनिटीही बिल्ड करू शकता, आणि ते एक मोठा डिफरन्स आहे. द सेकंड डिफरन्स इज खूप साऱ्या टेक्निक्स आहेत वेब टू मध्ये, ज्या वेब थ्री मध्ये अजिबात चालत नाहीत. सगळ्यात मोठी म्हणजे ऍडव्हर्टायझिंग किंवा पेड ऍक्विजिशन जे म्हणतो.
किंवा आय मीन जस्ट सोप्या शब्दात बेसिकली गुगलवर किंवा फेसबुकवर ऍड्स करणे हे म्हणजे नाहीच चालत वेब3 मध्ये, अनलेस यू आर फोकस्ड. म्हणजे तुमचा ऑडियन्स जो असेल तो लेट्स से तुम्ही एक्सचेंज आहात. एक्सचेंज असेल तर तुम्ही डायरेक्ट ऑडियन्स तुमचा आहे इंस्टाग्रामवर, थोडाफार थोडाफार फेसबुकवर पण आहे, थोडाफार गुगलवर आहे. त्यावेळेस तुम्ही ऍड करू शकता. पण त्याचा मूलभूत वडेवर रिझन म्हणजे की ज्यावेळेस हे वेब3 आलं, आय मीन किंवा कारण मोस्टली जे जे आपण बोललो की फायनान्शियल युज केसेस आहेत, फायनान्स बद्दल खूप आहे. तर गुगल, फेसबुक ह्या अशा मोठ्या कंपनीज आहेत, त्यांनी खूप मोठं रेग्युलेशन टाकलं की अरे हे फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स तुम्ही असेच ऍडव्हर्टाईज नाही करू शकणार. हम्म. तर ऑलमोस्ट 2-3 इयर्स मी ज्यावेळेस घुसलो वेब3 मध्ये, लाईक ऑलमोस्ट 2017-2018च्या अराउंड 2 वर्ष तर मी ऍड्स रनच नाही करू शकलो बिकॉज ऑफ रेग्युलेशन फ्रॉम दीज कंपनी, गुगल किंवा फेसबुक वरून. आणि ज्यावेळेस ओपन झालं त्यावेळेस देर वर रिस्ट्रिक्शन की ओ तू यू हॅव, तुम्हाला हे 40 पेजेसचं फॉर्म भरायचं आहे टू रन द ऍड्स. आणि त्या 40 पेजेस मध्ये तुम्ही क्लॅरिफाय करायचं की तुम्ही फायनान्शियल गोष्टी नाही करणार वगैरे. तर त्यामुळे ह्या रिस्ट्रिक्शन्समुळे पण खूप मोठा इफेक्ट झाला, जेणेकरून लाईक वेब3 ऍड्स नाहीच आहे. द अदर राऊट जे आपण बोललो कम्युनिटी बद्दल किंवा सॉरी ऑर्गॅनिक रीच. आय थिंक तू खूप सारे तुझ्या पॉडकास्ट एपिसोड मध्ये पण तू बोललास ऑर्गॅनिक रीच आणि इनऑर्गॅनिक रीच बद्दल. तर Right. ऑर्गॅनिक आय मीन बिकॉज इनऑर्गॅनिक नाहीये, त्यामुळे ऑर्गॅनिक वे करायला आम्ही भाग पडला. आय मीन दॅर वॉज नो अदर ऑप्शन. त्यामुळे कम्युनिटीचा अप्रोच पण खूप सारा चालला आणि चालतोय Right. आज पण. आणि द अदर रिझन इज की डेव्हलपर्स सेंट्रिक आहे आज पण ही इंडस्ट्री खूप खूप टू एन एक्सटेंट. आणि का हेही सांगतो. कारण आता वेब3 अजून बिल्ड होत आहे. आय मीन ऑलमोस्ट 10-15 वर्ष झालेत वेब3, पण अजूनही युज केसेस असे आले नाहीयेत की सगळं अख्खं जग युज करू शकेल. असे युज केसेस नाही आले. रिझन का नाही आलं, कारण अजून बिल्ड मोड मध्येच आहोत आपण. इन्फ्रा इन्फ्राच्या स्टेजमध्ये आहोत. आणि त्या अजून हे 5 वर्ष, नेक्स्ट 5 इयर्स पण आम्ही इन्फ्रा स्टेजमध्येच असू. आय मीन अँड जस्ट टू गिव्ह यू लिटल कॉन्टेक्स्ट, आपण एआय बद्दल बोलतोय आज. एआय त्या लेवलला गेलंय. आणि आय थिंक अर्ली 2023 मार्च एप्रिल मध्ये काहीतरी एआयचा मोठा हे झाला, कारण ओपन एआय आणि खूप काही काही गोष्टी केल्या. पण एआय ऍज अ सब्जेक्ट आहे, हॅज बिन सिन्स 1980 और 1970. आणि मी तर असं ऐकलंय की काहीशा बुक्स मध्ये 1929 1930 मध्ये पण असा उल्लेख होता एआयचा. तर इफ यू लुक एट द टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट किंवा ऍडव्हान्सेस ज्या होतात, दे डोंट हॅपन लगेच 10-15 वर्ष ह्याच्यात, पण त्याला वेळ लागतो. आणि आय थिंक वेब3 त्या स्टेजमध्ये आहे आता आज. आणि अजून 5 वर्ष बिल्डर्सच असणार आहेत ह्या स्टेजमध्ये. तर ऍज अ मार्केटर इन द स्पेस मला असं वाटतं की आणि लाईक अटलिस्ट फॉर द पास्ट 4-5 इयर्स किंवा 6 वर्ष जे मी घातलेत वेब3 मध्ये, 90% ऑफ द टाइम्स माझा ऑडियन्स डेव्हलपर्स आहे, हम्म. सॉफ्टवेअर डेव्हलपर्स. 90% ऑफ द टाइम्स. तर आणि डेव्हलपर्सला मार्केट करणं वेब 2 मध्ये पण अवघड आहे आणि वेब3 मध्ये अजून जास्त अवघड आहे, कारण त्यांना डेव्हलपर्सला ऍड्स आवडत नाहीत एकतर. मार्केटिंग कसलंही तुम्ही मार्केटिंग केलं आवडत नाही. हॅकेथॉन्सला पण तुम्ही त्यांच्या जवळ जरी घेतला आणि म्हणला की अरे माझं प्रॉडक्ट युज कर तुझ्या हॅकेथॉनसाठी, ते शिवाय घालतात बेसिकली, बिकॉज दे डोंट लाईक टू बी मार्केटेड. तर आय मीन आय मीन सो बेसिकली ह्या सगळ्या चॅलेंजेस वेब3 मध्ये आहेत, ज्या वेब2 मध्ये नाही आहेत. हम्म. आणि ऑब्विसली त्याच्यामुळे पण खूप साऱ्या गोष्टी डिफिकल्ट होतात. आणि त्यामुळे इव्हेंट्स हा प्रकार खूप चालतो वेब 3 मध्ये, कारण यू हॅव टू हॅव दॅट टच पॉइंट, इंटरॅक्शन टच पॉइंट विथ पीपल, डेव्हलपर्स असो किंवा पार्टनर्स असो,
पार्टनरशिप्स हे खूप चालतात वेब3 मध्ये. हे मी खूप बघितलंय ऍटलिस्ट फ्रॉम द कारण सगळे एव्हरीवन इज व्हेरी रिसेप्टिव्ह, म्हणजे खूप वेलकमिंग आहे. मला हे पण जाणवलंय की मी ऑब्विसली इट्स नॉट अ बिग इंडस्ट्री येट, पण जे काही म्हणजे कधीही कॉन्फरन्सेसला गेलो किंवा कुणाला भेटलो, दे आर व्हेरी ओपन, खूप ओपन आहेत. ज्या वेन वी टॉक अबाउट अरे आपण काहीतरी एकत्र करूया, अरे आपण ही पार्टनरशिप करूया. कोलॅबरेटिव्ह कोलॅबरेटिव्ह. कोलॅबरेटिव्ह खूप आहे ही इंडस्ट्री. आणि हा डिफरन्स मग दिसतो पार्टनरशिप्स मध्ये, ज्याच्यात तुम्हाला मोठे मोठे पार्टनरशिप्स दिसतात. आणि लेट्स से आता एक मोठा प्रोजेक्ट आहे ज्याचे समजा 1 मिलियन युजर्स आहेत किंवा 1 मिलियन कम्युनिटी मेंबर्स आहेत फॉर एक्झाम्पल. आणि एक प्रोजेक्ट आहे ज्याचे 1000 आहेत, आणि हा प्रोजेक्टचा ओनर गेला एका इव्हेंटला डेन्व्हरला किंवा कुठेही गेला असेल, आणि ह्याच्या फाउंडरला किंवा ह्याच्या हेड ऑफ मार्केटिंगशी भेटला असेल, तर ही पार्टनरशिप होण्याची शक्यता खूप जास्त आहे बिकॉज पीपल आर व्हेरी ओपन. आणि त्याच्यामुळे ह्या प्रोजेक्टला फायदा पण खूप होतो पुढे जाऊन. ह्या पण गोष्टी आहेत याच्यात. सो विच इज नॉट द केस इन वेब2. आपण जे मार्केटिंग केलं आधी, ऑब्व्हियसली दुसऱ्या गोष्टी चालतात तिकडे, पण असं जे एवढं कोलॅबरेटिव्ह वातावरण नाहीये, असं मला वाटतं. बरोबर, बरोबर. आता ह्याच्यात तू कम्युनिटीज डिफाईन कशा करशील? कारण मला जेव्हा आपण कम्युनिटीज म्हणतो ना, त्यावेळेस केविन केलीचे 1000 ट्रू फॅन्स आठवतात. तर त्याची लिंक हो, पण ऍब्सोल्युटली. डिस्क्रिप्शन मध्ये. हो हो हो. मस्ट रीड. बिग फॅन, या बिग फॅन केविन केलीचा. सो तो एसे किंवा तो ब्लॉग पोस्ट ती सगळ्यांनी वाचण्यासारखी आहे. एक बेसिक जिस्ट सांगतो त्याचं की कुठल्याही प्रोडक्ट किंवा सर्व्हिस, मोस्टली प्रोडक्टसाठी तर डेफिनेटली उपयोग होतो त्याचा. पण आर्टिस्ट असता तुम्ही, जर आर्टिस्ट असाल किंवा अशी कुठली तरी असा तुमचा ब्रँड असेल की जिथे तुम्ही दर से वर्षात किंवा दरवर्षी दर 6 महिन्यांनी काहीतरी प्रॉडक्ट लॉन्च करताय किंवा सर्व्हिस लॉन्च करताय, तर 1000 ट्रू फॅन्स, जे लिटरल मिनिंग आहे त्याचं, की तुमच्या ब्रँडचे जर का 1000 ट्रू फॅन्स असतील, तर इट इज व्हेरी इझी टू जनरेट रेव्हेन्यू, जे स्टार्टअप्सना पाहिजे असतं. आणि तुमचं प्रोडक्ट तितकंच चांगलं प्रमोट होऊ शकतं. आणि या. याच्यात 1000 ट्रू फॅन्सची कम्युनिटी जी आहे ती दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो हो. हाऊ विल यू डिफाईन कम्युनिटी, आणि व्हॉट डू यू सी ॲज अ मार्केटर की बरेचसे स्टार्टअप्स आर फॉलिंग शॉर्ट ऑफ क्रिएटिंग अ व्हेरी स्ट्रॉंग कम्युनिटी? बिग फॅन ऑफ केविन केली आणि क्रिस डिक्सन पण. सो लाईक ज्यांनी ती वडेवर केविन केलीचं 1000 फॅन्स घेतलं आणि क्रिप्टोमध्ये पण हे केलं. सो इन क्रिप्टो केविन केलीचं जे 1000 नंबर आहे, क्रिप्टोमध्ये 100ला येतं ते. आणि हो. दॅट्स हाऊ यू थिंक अबाउट क्रिप्टो. हम्म. आणि ली जिन म्हणून एक आहे व्यक्ती. शी यूज टू रन समथिंग कॉल्ड एज पॅशन इकॉनॉमी. आय थिंक पॅशन इकॉनॉमीवर खूप काय काय लिहिले त्यांनी. थँकफुली ती क्रिप्टोमध्ये आली 2021-22 मध्ये, अराउंड द सेम टाइम ज्यावेळेस एनएफटीज मेनस्ट्रीम गेले आणि खूप साऱ्या गोष्टी गेल्या. तर तिचं एक ब्लॉग आहे आणि तुला लिंक पण शेअर करतो की 100 ट्रू फॅन्स. तर जसं केविन केली म्हणतो की 1000 ट्रू फॅन्स पाहिजेत तुम्हाला कम्युनिटी बिल्ड करायला, क्रिप्टोमध्ये यू ओनली नीड 100. पण असं याचा असा अर्थ नाहीये की अम, तुम्हाला मेहनत कमी करायची आहे. याचा असा अर्थ आहे की लाईक हे जे 100 ट्रू फॅन्स आहेत, हे 100 लाईक तेवढाच इम्पॅक्ट करणार आहेत जे 1000 करतात. आणि सो बेसिकली ती आयडिया आहे वेरेन. आणि लाईक देर इज अनदर सेगमेंट. म्हणजे आपण डीफाय बद्दल बोललो, एनएफटीज बद्दल बोललो, तर डाओज म्हणून पण एक सेगमेंट आहे जो थोडाफार मेनस्ट्रीम गेला, जास्त एनएफटीज एवढा नाही गेला. तर त्याच्यात हे कम्युनिटी च खूप आहे. म्हणजे सो डाओज, आय जस्ट टेल यू, डाओज आर डीएओज. सो राईट. डीएओज डिसेंट्रलायझेशन आपण टच केलं त्याच्यावर. डिसेंट्रलाइज्ड ऑटोनॉमस ऑर्गनायझेशन, ह्याला डाओज म्हणतात. मग डाओज मध्ये कसं असतं, इट इज ऑल कम्युनिटी लेड.
कम्युनिटी हा सेंटर पीस आहे या डावसचा. पण जे काय कम्युनिटीच्या डिसिजन्स असतील हे सगळे टोकन बाउंड असणार. सो एक कम्युनिटीचं टोकन असेल किंवा क्रिप्टोचं करन्सी असणार त्या कम्युनिटीची. त्या कम्युनिटीमध्ये आता जर मी आणि तू त्या कम्युनिटीमध्ये असो आणि कॉन्ट्रीब्युटर्स असू आपण, तर जर माझे 100 टोकन्स असतील, तुझे 100 टोकन्स असतील, तर आपल्याला 100 टोकनची वोटिंग पॉवर आहे. आता ती करेक्ट. मल्टीप्लायर किती का असं नाही का. तर जे काही डिसिजन घेऊया, सो लेट्स से आता पॉडकास्टला दुसऱ्या, आता तुझ्या नेक्स्ट पॉडकास्टला कोणाला आणायचंय, त्याच्यावर वोटिंग ही कम्युनिटी मेंबर्स करणार तुझे, की अरे हा माणूस आहे की नाही, लाईक इज द पर्सन गुड ऑर बॅड टू फॉर द नेक्स्ट एपिसोड. तर जर माझ्याकडे 100 टोकन्स असतील, सो लेट्स से 100 मंगळवार टोकन्स फॉर एक्झाम्पल, या. जर 100 माझ्याकडे मंगळवार टोकन्स असतील, 100 तुझ्याकडे असतील आणि असे खूप सारे मेंबर्सकडे असतील, तर ते डिसाईड करणार बेस्ड ऑन द टोकन्स, आणि त्या डिसिजनला तू अंमल करणार तुझ्या साईडला, की हे, आणि हे सगळं स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट मध्ये डिफाईन्ड असणार. स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्स आर बेसिकली कॉन्ट्रॅक्ट्स, आय मीन इट्स बेसिकली कोड, सॉफ्टवेअर कोड, ज्याच्यात सगळं डिफाईन्ड असतं की काय कसं होणार आणि कुठल्या डिसिजनला काय, इफ नॉट इफ देन एल्स, हे जे स्टेटमेंट असतात, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्या कोड, हार्ड कोड करू शकता स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट मध्ये. तर डावज जर बघायला गेलं आणि ते 1000 ट्रू फॅन्स जर म्हणायला गेलं, तर क्रिप्टोमध्ये हे खूप गरजेचं आहे. यू कॅन रीच 1000, पण तुम्हाला गरज आहे 100 ट्रू ट्रू फॅन्सची, जी अं, जी स्वतः ते जे काय असतात त्यांचे अम्बॅसिडर्स असतील किंवा त्यांचे लोक असतील, ते स्वतः आणणार आपल्या स्वतःच्या कम्युनिटीमध्ये, आणि ते हेल्प करतं मार्केटिंगमध्ये. हेच आहे मार्केटिंग क्रिप्टोमध्ये. देर इज नथिंग एल्स. आय मीन तुम्ही बेसिक्स ऑफ मार्केटिंग जे म्हणतो आपण, की फॉर पीज. प्रो- हा 4 पीज असतील, प्रॉडक्ट पाहिजे, प्लेसमेंट जे काय असेल ते 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 आहे गरजेचं. पण ह्याच्या पलीकडेही तुम्हाला कम्युनिटी पाहिजे, टोकन मार्केटिंग यायला पाहिजे, टोकन कसं डिस्ट्रीब्यूट करायचं ते पाहिजे. आणि सगळ्यात मेन मला असं वाटतं क्रिप्टोमध्ये आल्यामुळे, की डिस्ट्रीब्युशन जर तुमचं नसेल, तर आय डोंट थिंक कुठे जाताल तुम्ही. इव्हन वेब 2 मध्ये पण हे प्रेव्हलंट आहे. पण मला असं वाटतं की डिस्ट्रीब्युशनचं काम हे फक्त मार्केटरचं नाहीये, पण टीम मध्ये सगळ्यांचं आहे, की इव्हन स्टार्टअप्सला ऍप्लिकेबल आहे. ज्यावेळेस आपण काम करायचो वेब 2 स्टार्टअप्स बरोबर किंवा कंपनीज बरोबर, तर अशा खूप साऱ्या वेळा आपण, आय थिंक यू डिड मोर बीडी किंवा इकोसिस्टमचं जे तू काम करायचं, ते पण डिस्ट्रीब्युशनचं काम होतं ऍट द एंड ऑफ द डे. आणि मला द वे मी जो विचार करतो, की दर आठवड्याला जर तुम्ही तुमचे डिस्ट्रीब्युशन पाईपलाईन नाही वाढवली, तर तुम्ही मार्केटिंगची कसलीच व्हॅल्यू ऍड नाही करत आहात इथे इथे थोडं तुमच्या ह्याला. हम्म. इथे थोडं अजून एलॅबरेट करशील का? डिस्ट्रीब्युशन आउटलेट किंवा डिस्ट्रीब्युशन चॅनल्स ज्याला आपण म्हणतोय, तर ते एक्झॅक्टली लोकांनी, जेव्हा तू म्हणतोस डिस्ट्रीब्युशन वाढवलं पाहिजे किंवा डिस्ट्रीब्युशन कन्सिस्टंटली केलं पाहिजे, हॉरिझॉन्टली पण ग्रो झालं पाहिजे आणि डेप्थ पण असली पाहिजे, तर ते नेमकं काय, ते थोडंसं डिफाईन करून सांग ना लोकांना. सो मी ज्यावेळेस डिस्ट्रीब्युशन म्हणतो, चॅनल्स फक्त नाहीये, चॅनल्स येतातच. मला चॅनल्स जर म्हणायला गेलो, तर आता ओके, लेट्स कन्सिडर तुझा पॉडकास्ट असेल, तर तुझ्या पॉडकास्टमध्ये तुझ्या डिस्ट्रीब्युशन चॅनल्स तर मेन चॅनल्स आहेत, ज्याच्यात तू लेट्स से स्पॉटीफायवर टाकतोयस, युट्यूबवर टाकतोयस, इंस्टाग्रामवर टाकतोयस, ह्या सगळ्या सोशल चॅनल्स आल्या. त्या बेसिक आहेत, त्या कवर्ड आहेत, त्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. त्याच्या बियॉन्ड तुझी अशी काही लिस्ट आहे का, ज्याच्यात अरे आता मी प्रतीक बरोबर पॉडकास्ट करतोय, तर लाईक प्रतीकच्या इंडस्ट्री मधली लोक असतील किंवा त्यांची किंवा मार्केटिंग मधली लोक असतील किंवा स्टार्टअप रन करणारी अशी लोक असतील, त्याची एक लिस्ट स्पेसिफिक अशी पाहिजे, ज्याच्यात मी हे, ओके हे पॉइंट प्रतीकनी बोललंय आणि आय थिंक यू शुड टॉक, हे हे मला या माणसाबरोबर शेअर करायचं.
अशी एक लिस्ट पाहिजे. अशी एक लिस्ट पाहिजे जे तुझे पॉडकास्टचे इन्व्हेस्टर्स असतील. आता आम जस्ट सेइंग, आय एम गिव्हिंग अन एक्झाम्पल. इन्व्हेस्टर्स असतील किंवा पार्टनर्स असतील ज्यांना हे आवडेल ऐकायला, ही अशी एक लिस्ट पाहिजे. अं, अशी बेसिकली एक प्लेबुक पाहिजे किंवा चेकलिस्ट पाहिजे, की ज्यावेळेस तू हे पॉडकास्ट शेअर करशील लोकांबरोबर, ह्या लोकांपर्यंत हे जायलाच पाहिजे इन सम वे ऑर फॉर्म. आणि द वे आय थिंक अबाउट इट इज, कॉन्टेंट हे फ्युल म्हणून काम करतं. म्हणजे तू जे काय प्रोडक्शन करतो किंवा हे सगळं फ्युल आहे, आणि डिस्ट्रीब्युशन म्हणजे इंजिन आहे. सो बेसिकली द चॅनल्स किंवा जे काय असं, आणि हे जर फ्युल आणि कॉन्टेंट जर एकत्र असेल तरच तुझी गाडी चालणार आहे, नाहीतर नाही चालणार आहे. असं दॅट्स हाऊ आय थिंक अबाउट इट. हम्म. आणि अं, आणि हा, लेट्स से आता हे लाईक एसईओच्या पर्स्पेक्टिव्हनी पण खूप सारे असं करतो की आपण, ओके, काही टॉप लिस्ट आहेत का जिथे मी हे प्लग इन करू शकतो, की पार्टनरशिप देऊ शकतो, की रेडिट मध्ये खूप सारे सबरेडिट्स आहेत ज्याच्यात पॅशनेट लोक आहेत हे ऐकायला, त्याच्यात मी टाकू शकतो का. सो हे थिंकिंग यायला पाहिजे फॉर एनी वन हु इज बिल्डिंग और बिल्डिंग अ प्रॉडक्ट. जेवढा वेळ तुम्ही प्रॉडक्टवर स्पेंड करता किंवा कॉन्टेंट बिल्ड करण्यात स्पेंड करता, तेवढाच जर वेळ तुम्ही डिस्ट्रीब्युशनवर जर स्पेंड केला, तर आय थिंक त्याचं जे चीज आहे ते मोठं असणार आहे. आय मीन लाईक ऍटलीस्ट फ्रॉम अ इम्पॅक्ट स्टँड पॉईंट, म्हणजे इम्पॅक्ट जर वाढवायचा असेल, तेवढा वेळ तुम्ही डिस्ट्रीब्युशनवर पण स्पेंड करायला पाहिजे. आणि हे क्रिप्टोमध्ये खूप आहे रेलेव्हंट, की कारण आणि त्याच्यासाठी माझा ऑलमोस्ट 5 ते 10 तास एव्हरी वीक आय स्पेंड ऑन डिस्ट्रीब्युशन. आणि माझं डिस्ट्रीब्युशन इंजिन कसं स्ट्रॉंग होईल. आणि मी ज्यावेळेस कधी पण भेटतो आता, एक्झाम्पल सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल इज, आय मीट न्यू पीपल एव्हरी वीक, इव्हेंट असो किंवा असं लाईक व्हर्च्युअली जरी असेल. आणि पण वेन आय मीट दॅट पर्सन, मला हे माहितीये की हा माणूस ह्या कॅटेगरी मधले कॉन्टेंट मी जे शेअर करेल हा रिट्विट करणारच किंवा हा त्याच्या वॉलवर शेअर करणारच. हे डोक्यात पण पाहिजे आपल्याला वेन एव्हर वी टॉक टू न्यू पीपल, कारण दॅट इज माय डिस्ट्रीब्युशन ऍट द एंड ऑफ द डे. आणि असं नाहीये की त्याला ईमेल करायचं, एक फॉर्मल ईमेल लिहायचा, असं काही नाहीये. तुम्ही डीएम मध्ये जरी त्यांना केलं की अरे हे शेअर केलं, हे तुला आवडेल, हे शेअर केलं मी, हे अनस्केलेबल गोष्टी आहेत, स्केल नाहीत होत ह्या गोष्टी. हम्म. पण ह्या करायला पाहिजेत. आणि त्याच्याने तुमचं इम्पॅक्ट जे असणार आहे तुमच्या कॉन्टेंटवर किंवा तुमच्या प्रॉडक्टवर, हे नक्कीच वाढणार आहे. राईट. याच्यात एक खूप मस्त पॉइंट तू अंडरलाईन केलास, जो अनेक लोक आणि अनेक स्टार्टअप फाउंडर्स, आपण आता 13 पासून आपण फाउंडर्सना भेटतोय, पण ते खूप काय म्हणतात, सिरियसली घेत नाहीत हा मुद्दा, की जिथे हे नॉन स्केलेबल गोष्टी ज्या असतात ना, त्या इनफॅक्ट खूप हाय इम्पॅक्ट वाल्या असू शकतात. सो इथे तू डिस्ट्रीब्युशन करताना बेसिकली सांगतोस की मॅक्सिमम रीच झाला पाहिजे तुमच्या प्रॉडक्टचा, सर्व्हिसचा, जे जे तुम्हाला माहिती द्यायची लोकांना, ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेली पाहिजे. मग त्याच्यासाठी रस्त्यावर उभं राहून पॅम्पलेट वाटणं असू दे किंवा एखाद्या इव्हेंटमध्ये बूथ सेटअप असू दे. वन थिंग थोडं मला हे क्लॅरिफाय करायचं त्याच्यावर, की नॉट एव्हरी कॉन्टेंट कॅन बी शेअर्ड विथ एव्हरी वन. मी जसं म्हणलं की हे जे कॉन्टेंट आहे, हे ह्या कॉन्टेंटसाठी माझी लोक वेगळी आहेत. राईट. ह्या कॉन्टेंटसाठी, कारण तुम्ही जर दर आठवड्याला कॉन्टेंट प्रोड्यूस करत असाल आणि दर आठवड्याला त्याला डीएम करत असाल त्या माणसाला, ही शी इज नॉट गोड लाईक रिट्वीट और शेअर. कारण तो तर इग्नोरच करणार आहे मग तुमच्या थर्ड वीक फोर्थ वीक पासून तुम्हाला म्यूट करणार तो माणूस. सो ती चुकीची गोष्ट नाही करायची आपल्याला, आणि ते रेलेव्हंट ठेवायचं आपल्याला. त्यामुळे कॉन्टेंटची डिस्ट्रीब्युशन जे लोक आहेत ती वाढणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुमचा ईमेल लिस्ट वाढणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुमच्या प्रॉडक्टमध्ये पण आता काही खूप साऱ्या सॉफ्टवेअर प्रॉडक्ट्स असतात ज्याच्यात तुम्ही इन इन प्रॉडक्ट अनाउन्समेंट पण टाकू शकता ऍपवर वगैरे, किंवा नोटिफिकेशन, पुश नोटिफिकेशन वगैरे असं. हे पण खूप मॅटर करतं.
आता काल इंडिया पाकिस्तानची मॅच होती. खूप साऱ्या ह्यांनी नोटिफिकेशन दिले वगैरे, म्हणजे असं चांगलं वाटतं की अरे हा, दे आर रेलिव्हेंट टू व्हॉट आय एम इंटरेस्टेड. राईट. आणि ही डिस्ट्रीब्युशनचं हे खूप इम्पॉर्टंट आहे, ऍटलिस्ट स्टार्टअप्स मध्ये, आय मीन, आणि वेब3 मध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. जास्त. राईट, राईट. नाही, कारण की का हा मुद्दा का खूप भारी आहे माहितीये का? की बरेच स्टार्टअप फाउंडर्स, आणि हे आपण पण केलेलं आहे आधी, की थोडा इम्पॅक्ट वरती जास्त फोकस करतो. की अरे हे मग किती 5च लोकांना माहिती होणार आहे हे. जाऊ दे, मग नको टाकायला. किंवा हे कॉन्टेंट पीस मी 2 लोकांबरोबर शेअर करून काय फायदा आहे, त्याचा काय एवढा उपयोग नाही, जाऊ दे, आळस म्हणून मग आपण तो कॉन्टेंट पीस सोडून देतो. पण त्याच्यापेक्षा एका माणसाला जरी त्याच्यातनं काहीतरी मिळत असेल किंवा तो माणूस जर शेअर करणार असेल, तरी तो इट्स अ, काय म्हणतात, वर्थ चान्स टू टेक. की जिथे आपल्याला ते डिस्ट्रीब्युशन चॅनल म्हण किंवा डिस्ट्रीब्युशनसाठी अपॉर्च्युनिटी म्हण, ती आपल्याला बिल्ड केली पाहिजे आणि ती सतत त्याच्यात त्याच्यात ग्रोथ कशी करता येईल हे पाहिलं गेलं पाहिजे. विच इज व्हेरी इंटरेस्टिंग. मस्त पॉइंट मांडलास तू हा. जो म्हणजे वेब 2 मधल्या किंवा नॉर्मल स्टार्टअप्स मध्ये दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट की मोस्टली फाउंडर्स आर व्हेरी शाय. आणि ते शाय इन द सेन्स शाय टू मार्केट देअर प्रोडक्ट और सर्व्हिस. पण आय थिंक देर इज दॅट कल्चरल अँगल एज वेल. आणि हे मला आत्ता कळलं, इकडे नॉर्थ अमेरिका मध्ये आल्यावर कळलं की आपण, like I think it's also societal norms जे असतील, we don't market ourselves well. Like स्वतःला पण मार्केट नाही करत आहे. आणि this is not this thing, I mean, obviously you marketed yourself so well, like, even before joining Digivale. I mean, like, or we starting Digivale, तुझं खूप काय काय चाललं होतं ट्विटरवर वगैरे, खूप काय काय करायचं असतो. That's one of the things that I thought की अरे हे, दिस इज डिफरंट फ्रॉम व्हॉट वी सी. आणि हे खूप सोसायटल आहे मला असं वाटतं. इवन इथे ज्यावेळेस इन ऑर्गनायझेशन, एम्प्लॉई रिलेशन्स मध्ये मध्ये पण म्हणा, सो लेट्स से युअर एन एम्प्लॉई ॲट अ कंपनी, तुम्ही स्वतःचे अचीवमेंट्स पण तुम्ही स्वतः नीट मार्केट नाही करू शकत आहे तुम्ही. बिकॉज दॅट इज ऑल्सो मार्केटिंग, इंटरनल मार्केटिंग म्हणतात त्याला. बट साऊथ एशियन्स म्हणा, किंवा आपल्या इंडियामधले लोक म्हणा, हे कमी पडतात कुठेतरी की. आणि द रिझन इज ऑल्सो की अरे, आपल्याला असं शिकवलंय आधीपासून की अरे तू कशाला स्वतःबद्दल हे करतोय जास्त. आय मीन, जस्ट कीप इट लो, लो एस्टीम ठेवूया. आय थिंक ते थोडं सोसायटल पण आहे, पण हे चेंज करायला पाहिजे. कारण तुम्ही ऍट द एंड ऑफ द डे तुम्हाला करताच आहे मार्केट, पण तुम्ही, तुमचा बिझनेस आहे त्याच्यावर, आणि तुम्ही त्याच्यावर सगळं होणार आहे तुमचं. तर तो एक माइंडसेट आहे जो चेंज करायला हवा फाउंडर्सला. हम्म. आता याच कॉन्टेक्स्ट मध्ये कॉन्टेंट क्रिएशन अप्रोच मध्ये तुला किती फरक जाणवला फ्रॉम अ इंडियन इकोसिस्टम किंवा इंडियन फाउंडर्स, इंडियन टीम्स वर्सेस द वेस्टर्न वर्ल्ड, म्हणजे द वे दे अप्रोच कॉन्टेंट क्रिएशन, त्याविषयी तुझ्या काही आय ऑब्झर्वेशन? थिंक खूपच प्लॅनिंग असतं इथे, आणि प्लॅनिंगला महत्व असतं. आणि ओके, आणि जस्ट लिटल कॉन्टेक्स्ट हिअर, मी कॉर्पोरेटमध्ये नाही केलंय काम. इथे पण येऊन मी कॉर्पोरेटमध्ये नाही केलंय, मी स्टार्टअप्स मध्येच आहे. आय लव्ह स्टार्टअप्स तर, आणि मी आयुष्यभर स्टार्टअप्स मध्येच काम करणार आहे. जरी कुठे काम करत असेल, स्टार्टअप्स वगैरे काम करणार आहे. पण स्टार्टअप्स मध्ये पण डिफरन्स आहे इंडिया आणि नॉर्थ साऊथ साऊथ एशिया, किंवा इथे नॉर्थ अमेरिकाचा डिफरन्स आहे, खूप मोठा डिफरन्स आहे. प्लॅनिंगवर खूप महत्व देतात, ब्रेनस्टॉर्मिंग सेशन्सला खूप महत्व देतात, डॉक्युमेंटेशनला खूप महत्व देतात. तुम्ही कॉन्टेंट करा, पण त्याचं जे डॉक्युमेंटेशन जे आहे, जर ते नसेल तर तो मिसिंग लिंक असतो बेसिकली. दॅट इज व्हॉट दे फाइंड. आणि तुम्ही मीटिंग्स मध्ये पण, इट्स ओके टू ड्रिफ्ट अपार्ट, म्हणजे डिस्ट्रॅक्शन वगैरे चालतात, इकडे तिकडे केलेलं चालतं. पण इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही त्या ज्या काय गोष्टी करताय, तुमचा जो गोल आहे, तुमचं जे ऑडियन्स असेल, काही असेल, तर दॅट यू हॅव टू पुट एव्हरीथिंग इन प्लेस.
बिफोर म्हणजे प्लॅनिंगवर. आता लेट्स से एक्झाम्पल, एक छोटासा एक्झाम्पल देतो. एक ब्लॉग पोस्ट लिहायचा असेल तर आपण, लाईक वेन वी यूज टू डू इट, आपण 1-2 दिवसात लिटरली वी यूज टू लाईक डू इट अँड जस्ट सेंड इट आउट, आणि रिव्ह्यूला जे काय असेल फीडबॅक वगैरे पाठवायचं. पण इथे प्रोसेस इज अ लिटल डिफरंट. त्याच ब्लॉग पोस्टला जर इथे जर मला बनवायचं असेल तर दे विल बी लाईक प्रॉपर प्लॅनिंग की अरे हे कॉन्टेंट इज इट रेलेव्हंट ऑर नॉट, हे खूप साऱ्या गोष्टी जातात त्याच्यात. सो यू स्पेंड अ लिटल मोर टाइम, मे बी वीक किंवा 2 वीक्स जातो त्याच ब्लॉग पोस्टला इथे पब्लिश व्हायला किंवा डिस्ट्रीब्यूट व्हायला. आणि आय एम नॉट सेईंग हे गुड ऑर बॅड आहे, इट्स जस्ट द डिफरन्स इन थिंकिंग की त्याच्यावर टाइम स्पेंड करायला पाहिजे. आणि प्लॅनिंग तेवढं जर केलं तर मे बी रिझल्ट चांगला येईल, असं ते डोक्यात असतं. आय मीन आपण जे करायचो ते पण इट वॉज गुड, आणि इथे पण खूप साऱ्या गोष्टी आहेत जे वी जस्ट लाईक ऑन द गो पण करू शकतो. पण प्लॅनिंग वर जास्त महत्व आहे, एवढं मला हे करायचं ऍटलिस्ट फ्रॉम अ डिफरन्स, जे काय आपण बोललो ते. हम्म. पण यांनी स्पीड अफेक्ट होतो का का दॅट पार्ट इज नॉट व्हेरिएबल. सेईंग फॉर एक्झाम्पल की मला आठवड्यातनं 3 पोस्ट पर डे समजा करायच्या असतील ह्या फ्रिक्वेन्सीनी, हाय फ्रिक्वेन्सीनी, तर हा गोल कॉन्स्टंट ठेवून त्याचं बॅक इंजिनिअरिंग करून माझं प्लॅनिंग जास्त असतं. म्हणजे प्लॅनिंग जास्त आहे म्हणून कॉन्टेंट स्लो जाते असं नाही होत. नाही नाही, ऍब्सोल्युटली नाही. सो जर 3 करायचे तुम्ही 4ही करू शकता, पण जर प्लॅनिंग पाहिजे तर 1 महिन्या आधी मला हे सगळं पाहिजे, सो दॅट आय नो की नेक्स्ट 4 वीक्स मध्ये मला हे सगळं शिप करायचंय. हम्म. आणि हे सगळं डॅशबोर्ड टूल्स तर आहेतच. आता आय मीन ऑलमोस्ट सगळे सेम टूल्स वापरतो सगळीकडे. तर टूल्सचा काय प्रॉब्लेम नाहीये. AI पण आता आलेला आहे, तर AI तर खूप सोपं झालेलं आहे आता. तर आय थिंक मेन डिफरन्स तो प्लॅनिंग मध्येच असतो. आणि थोडेफार चेक्स वाढतात, फीडबॅक असेल किंवा फीडबॅक देण्याची पद्धत पण थोडी डिफरंट आहे. जसं फीडबॅक देतो दे एक्सपेक्ट यू टू, म्हणजे तुम्ही स्वतः करा सगळं, ते करणार नाहीयेत किंवा ते स्वतः एडिट वगैरे करणार नाहीयेत. ऍट द एंड ऑफ द डे यू हॅव टू डू इट. इफ यू ओन समथिंग यू डू दॅट. म्हणजे तुम्ही ओनरशिप जे आहे तुमचं, ते तुमचंच आहे बेसिकली. सो टूल्स वापरताना असे काही तुला टूल्स, डू यू हॅव अ लिस्ट और अ फेवरेट लिस्ट जे स्टार्टअप्सनी ऍटलिस्ट बघायला पाहिजे? तर प्रॉब्लेम आपल्याकडे फंडिंगचा पण असतो. सो जिथे फंडिंग नाहीये तिथे थोडा खडता हात घेतात लोक, विच इज फाईन. पण असे काही टूल लिस्ट आहे का विच वी कॅन शेअर विथ द ऑडियन्स की हे टूल्स स्टार्टअप्सनी वापरलेच पाहिजेत? अगेन आय एम हायलाइटिंग द च पार्ट. ऍब्सोल्युटली, हो ऍब्सोल्युटली. ऍब्सोल्युटली आय थिंक ऑर्गनायझेशनच्या पर्स्पेक्टिव्हनी आय थिंक तू पण युज केलंय खूप. नोशनचं माझं खूप मोठं रेकमेंडेशन असेल. तुमचा जो कॉन्टेंट कॅलेंडर असेल, किंवा तुमचे जे नोट्स असतील किंवा तुमचं जे डे टू डे काम असेल, ते सगळं नोशन मध्ये खूप इझी प्रमाणे होतं. जर तुमची 2 जणांची जरी टीम असेल किंवा 3 जणांची जरी टीम असेल, आय स्टील रेकमेंड युझिंग नोशन. कारण तुमचं जे मी म्हणतोय ना डॉक्युमेंटेशन, हे खूप इम्पॉर्टंट आहे स्टार्टअप्स मध्ये. जे आपण मिस आउट करतो म्हणजे व्हॉट्सअपवर किंवा टेलिग्रामवर कम्युनिकेट करणं इज नॉट डॉक्युमेंटेशन, बट रादर की तुमचे नोट्स त्याच्यात असावेत, ते हे पाहिजे. सो आय थिंक नोशन इज डेफिनेटली नंबर 1 टूल्सच्या ह्याच्यात. आय मीन अँड मार्केटिंगमध्ये आय थिंक स्पेंडिंग, आय डोंट नो, आय थिंक $20 फी आहे आता चॅट जीपीटीला किंवा AIच्या ह्याला. इट्स अ सॉलिड टूल. तुम्हाला जर प्लेबुक्स पाहिजे असतील किंवा डिस्ट्रीब्युशन लिस्ट पाहिजे असतील किंवा मार्केटिंगची काही हेल्प लागली असेल काय किंवा कॉन्ट्रॅक्ट काय बनवायचा असेल, ह्या सगळ्या गोष्टी $20 आय थिंक किती होतात, 1,500 to 2,000 रुपीज इज अ व्हेरी गुड इन्व्हेस्टमेंट एव्हरी मंथ जर करायचं असेल तर. सो AI याच्याकडे, हा सर याच्याकडे असं पण बघता येईल की 1,500-2,000 रुपयामध्ये तुम्हाला एक रिसोर्स मिळतोय जो रिलेंटलेसली तुमच्यासाठी रिसर्च करून चांगला डेटा देऊ शकतो. ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. आणि हायरिंग अ टीम मेंबर फॉर ₹2,000. ऍब्सोल्युटली म्हणजे तुम्ही टीम मेंबर हायर करताय, तुम्ही तुमचा असिस्टंट हायर करताय, असं विचार करा. आणि
त्या हिशोबाने, आणि फक्त मार्केटिंगसाठी नाहीये, तर सगळ्याच एरियामध्ये तुमचा हेल्प करणार आहे हा AI आणि चॅट जीपीटी. सो दॅट इज माय सेकंड रेकमेंडेशन. थर्ड वुड बी मोस्टली हे जे मार्केटिंगसाठी जे डॅशबोर्ड किंवा लाईक टूल्स म्हणतो ना आपण, कॅलेंडर जिथून पोस्ट करतो आपण, लाईक स्केड्युलिंग प्लॅटफॉर्म्स हा हा म्हणतो हा. त्या. कॉन्टेंट कॉन्टेंट मार्केटिंगचे जे प्लॅटफॉर्म्स, आय थिंक बफर आहे किंवा, आणि त्यात फ्री व्हर्जन्स पण आहेत त्याचे, जे तुम्ही लाईक से 6 प्लॅटफॉर्म 7 प्लॅटफॉर्म्स करू शकतात आय थिंक आज. Figma is also providing some scheduling tools now. ओके, नाईस. ते मग कॉम्बिनेशन पण चांगलं होतं त्याच्यात याचं. आणि या आय थिंक कॅनवा तर आहेच, लाईक इट्स द बेस्ट टूल. थोडं जास्त जर तुमचा डिझाईन बॅकग्राऊंड असेल तर आय वुड ऑल्सो रेकमेंड फिग्मा. तर फिग्मा, आणि फ्री आहे फिग्मा, सो आय मीन अनलेस लाईक 2-3 लोकांची जर टीम असेल तर फ्री यूज करू शकता. हम्म. तर ह्या सगळ्या टूल्स डेफिनेटली, आय थिंक ह्या 3-4 टूल्स आहेत, डेफिनेटली यूज करू शकता फॉर एनी स्टार्टअप. भारी. प्रतीक, थँक्स अलॉट फॉर शेअरिंग सच अ नाईस लिस्ट. मोस्टली याच्यातले फ्री वापरू शकतात लोक. सो असं नाहीये की डे वन पासून तुम्हाला याच्यात पैसे घालायला लागतील. ऍज अ मार्केटर, इफ आय हॅव टू आस्क यू की तुझा अख्खा दिवस, टिपिकल दिवस कसा असतो, व्हॉट ऑल टास्क यू डू, खूप स्पेसिफिक नसेल तरी एक आउटलाईन जर का तू सांगितलीस. त्याचं कारण सांगतो, कारण जेव्हा स्टार्टअप्स मध्ये आपण काम करतो तेव्हा दो यू कॉल युअर सेल्फ ॲज अ मार्केटर, यू आर ऑलमोस्ट ओनिंग अ लॉट ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी इन टर्म्स ऑफ नॉट जस्ट कम्युनिकेशन बट हाऊ द कंपनी इज परफॉर्मिंग. तोही एक ऍस्पेक्ट असतो. आणि तिथे ओनरशिप जिथे येते तिथे हे माझ्या जॉबमध्ये येत नाही किंवा हे मी करणार नाही असं होत नाही जनरली. सो यू हॅव टू डू अ लॉट ऑफ थिंग्स. तर टिपिकल डे कसा असतो तुझा? हाऊ डू यू और हाऊ विल यू टेल अस युअर टिपिकल आउटलाईन तुझ्या दिनचर्येची बेसिकली? आणि वन थिंग टू ऍड टू दॅट, व्हॉट यू जस्ट सेड, की लाईक मार्केटिंगचं खूप डिफिकल्ट असतं तसं बघायला गेलं तर, बिकॉज अँड वन थिंग आय हॅव रिअलाइज्ड इज ऑल्सो की मार्केटिंगला खूप डिपेंडन्सीज आहेत, आणि मार्केटिंग इज ऑल्सो डिपेंडेंट ऑन अ लॉट ऑफ अदर थिंग्स. म्हणजे लेट्स से आता तुम्ही या ऑर्गनायझेशन मध्ये आहात, तर तुम्हाला ऍज अ मार्केटर, हेड ऑफ मार्केटिंग किंवा हेड ऑफ कम्युनिकेशन्स, तुम्हाला अपडेट्स कुठून मिळणार आहेत? स्वतः तर तुम्ही अपडेट्स नाहीत करणार ना. तुम्ही फाउंडरकडे जाणार किंवा हेड ऑफ प्रॉडक्ट कडे जाणार, हेड ऑफ सेल्स कडे जाणार, ते तुम्हाला कॉन्टेंट देणार की, किंवा ते तुम्हाला सांगणार आहेत की अरे हे हे झालंय, आणि बेस्ड ऑन दॅट यू डू युअर ओन थिंग. सो तो एक मोठा चॅलेंज आहे. आणि मोर सो ज्यावेळेस तुम्ही इन्फ्रा मध्ये काम करता किंवा वेब 3 किंवा ह्याच्यात काम करता, ज्यावेळेस तुम्ही डेव्हलपर्सला अट्रॅक्ट करता, तुम्ही स्वतः तर, मला तर डेव्हलपर्सला कॉन्टेंट, मला स्वतः तर नाही लिहित आहे. त्यासाठी डेव्हरेल म्हणजे म्हणजे मार्केटिंग आणि डेव्हलपर्स सॉफ्टवेअर डेव्हलपर्स जे असतात, त्याचा एक मधला एक रोल आहे, डेव्हलपर रिलेशन्स. हे लोक पण असतात, तर ते मी नाही काम करत आहे. सो दॅट्स अनदर चॅलेंज की मला डिपेंडन्सीज आहेत, आणि मार्केटिंगला पण खूप डिपेंडेंट राहावं लागतं दुसऱ्या डिपार्टमेंट्स बरोबर. सो माय डे टू डे बेसिकली स्टार्ट्स विथ ओके, व्हॉट्स हॅपनिंग इन द इंडस्ट्री. आणि लाईक सगळ्यात मेन इज टू गो ऑन ट्विटर अँड सी की व्हॉट्स हॉट, व्हॉट्स नॉट हॉट, आणि काय चाललंय रोज. कारण दॅट्स व्हॉट विल डिफाईन की व्हॉट आय एम गोन, लाईक मी काय टाकणार आहे, आणि माझे नेक्स्ट जे सायकल्स आहेत. आणि लाईक मोस्टली आम्ही मार्केटिंगमध्ये जे काय कॉन्टेंट लिहितो, सायकल्स प्रमाणे चालतं की अरे हा सायकल, लोक ह्याच्याबद्दल बोलतात, तर याच्याबद्दल आपण आयदर बोलायला पाहिजे, किंवा जर ती गोष्ट मोठी असेल, किंवा लेट्स से आता काहीतरी एक ट्रायल चालू आहे, SEC, आणि काहीतरी प्रॉब्लेम झाला कुणाचा, तर त्या सायकलमध्ये काही टाकायला नाही पाहिजे, हे सगळं माहिती पाहिजे.
सो दॅट्स द फर्स्ट थिंग आय डू इन द मॉर्निंग. पहिली गोष्ट की काय चाललंय मार्केटमध्ये, आणि त्या हिशोबाने माझं कॉन्टेंट काय कॅलेंडर आहे ते चेंज होणार आहे का, किंवा ते काय बदलणार आहे का, दॅट आय हॅव टू डिसाईड. अँड सेकंड थिंग इज जम्पिंग इन टू द कॅलेंडर, की काय म्हणजे कॅलेंडरमध्ये काय दिसतं, म्हणजे मला काय बदल करायचे का, काय नवीन ऍड होणार आहे का. आणि थर्ड थिंग आय डू इज गो ऑन माय टेलिग्राम. कारण मोस्ट ऑफ जे काय ग्रुप्स आहेत, पार्टनर्स असतील किंवा इन्व्हेस्टर्स असतील, ती लोक मोस्टली टेलिग्रामवर असतात कनेक्टेड. म्युच्युअल ग्रुप, जसं व्हॉट्सअपवर म्युच्युअल ग्रुप्स असतात तसं टेलिग्रामवर आमचे म्युच्युअल ग्रुप्स असतात. तिथे बघणं की अरे कोणाचं काय आलंय का रिस्पॉन्स, किंवा काय नेक्स्ट काय करायचंय ह्या पार्टनरवर, की नेक्स्ट कुठली अनाउन्समेंट करायची, ह्या सगळ्या गोष्टी लाईक आय कम अप विथ दॅट प्लॅन. आणि एक इंटरनल मीटिंग असते जिथे मार्केटिंग टीम एकत्र येते, फाउंडर्स असतात, प्रॉडक्ट मधलं कोणतरी असतं, सो दॅट वी नो की अरे लाईक आपण कुठे चाललोय ह्या वीक मध्ये किंवा कसं. सो आय थिंक लाईक इट्स, जर लाईक ओव्हरऑल तुला सांगायचं असेल तर लाईक आय वुड सम इट अप बाय सेइंग की ओव्हरव्ह्यू आहे मोस्टली, लाईक मार्केटचा किंवा पार्टनर्स इकोसिस्टमचा ओव्हरव्ह्यू आहे. आणि त्या हिशोबाने मला काय करायचंय पुढच्या ह्या वीक मध्ये किंवा पुढच्या 2-3 दिवसात, हे मी करतो. आणि काय लाईक हायरिंग असेल किंवा काय लिहायचं असेल त्याच्यासाठी थोडा वेळ काढतो. कारण इट्स नॉट दॅट की तुम्हाला काय कारण at the end of the day, as a like any member of the team is also a writer. म्हणजे असं माझं हे आहे, लाईक दॅट्स हाऊ आय थिंक की रायटरचं काम पण करायला पाहिजे किंवा डॉक्युमेंटेशनचं काम पण करायला पाहिजे. त्याच्यासाठी थोडा वेळ काढतो मी रोज. सो या दॅट्स हाऊ आय डू इट. आणि हे टूल्स तर म्हणजे हे ज्यावेळेस सगळं करतोय मी, हे सगळे टूल्स वापरतो मी, सजेस्ट केलेले सगळे टूल्स आहेत हे सगळे मी स्वतः वापरतो हम्म. टू एन एक्सटेंड. म्हणजे ए आय असेल किंवा फिग्मा असेल किंवा आपलं नोशन तर रोजच करावं लागतं. सो या ह्या सगळ्या गोष्टी वापरतो. नोशनचा एक हे सांगतो की तू मगाशी म्हणलास की 2 लोकांची 3 लोकांची कंपनी असेल तरी नोशन वापरलं पाहिजे. मी मंगळवार मार्केटिंगसाठी नोशन वापरतो पहिल्यापासनं आणि मी एकटा हे सगळं करतो. त्यामुळे सिंगल पर्सन कंपनी जरी असेल तरी नोशन इज ऍब्सोल्युटली. व्हेरी इम्पॉर्टंट. मला अगदीच आठवते पहिले 20-25 एपिसोड तर मी मोस्टली पहिले सोलो करायचो. सो त्याच्या नोट्स मी काढलेल्या अजूनही आहेत माझ्याकडे. एपिसोड 1 अमुक तमुक, एपिसोड 2. सो नोशन डेफिनेटली हायली रेकमेंडेड. अजून एक आत्ता टू टूल टूल नाही म्हणता येणार पण ऍप म्हणलं विच इज व्हेरी क्लोजली रिलेटेड टू वेब 3. म्हणजे वेब 3 आणि टेलिग्राम यांचं खूप भारी नातं आहे. तर टेलिग्राम कम्युनिटीज विषयी आपण मगाशी बोललो नाही तर त्याच्याविषयी तू सांग. आणि कॅन टेलिग्राम बी युज्ड फॉर अदर स्टार्टअप्स जे वेब 3 नाही आहेत, टू क्रिएट अ ग्रुप किंवा अनाउन्समेंट ग्रुप असेल, डिस्ट्रीब्युशन चॅनल म्हणून त्याला वापरायचं असेल तर टेलिग्राम आणि वेब 3चं काय एवढं आय थिंक फ्रेंडशिप आहे? टेलिग्राम एकंदरीतच खूप चालतंय व्यक्तीमध्ये. इट्स प्रॉब्ली बिकॉज इज ऑफ यूज आहे. खूपच इझी आहे यूज करायला. व्हॉट्सअप सारखं आहे पण व्हॉट्सअप नाहीये. आणि त्याच्यात आय थिंक इनिशियली आता व्हॉट्सअपवर पण आता फीचर्स यायला लागतात. आय थिंक व्हॉट्सअप मोस्टली कॉपी करतोय टेलिग्रामला फीचर्स मध्ये. पण आधी खूप मोठा फीचर होता टेलिग्राम मध्ये, लाईक तुम्ही कितीही कॉन्टेंट पाठवू शकता कुणाला. तर लिटरली इट वॉज जसं आपण स्लॅक यूज करतो ऑर्गनायझेशन मध्ये, मी माझ्या प्रिव्हियस ऑर्गनायझेशन मध्ये टेलिग्राम म्हणून आय मीन स्लॅक सारखं युज केलंय टेलिग्राम बेसिकली. सो इतक्या लेवलला युज केलं. सो वेर इन टेलिग्राममध्ये ग्रुप्स आहेत, त्याच्यात चॅनल्स पण आहेत, आणि त्या चॅनल्स मध्ये आपण सगळे टीमचं काम किंवा सगळं शेअर करू शकतो. आय थिंक मला आवडतं टेलिग्राम बिकॉज इट्स नॉट म्हणजे मी व्हॉट्सअप मोस्टली पर्सनल गोष्टींसाठी युज करतो, की अरे फॅमिली असेल किंवा घरचे फ्रेंड्स असतील किंवा अशा गोष्टींसाठी युज करतो. त्यामुळे टेलिग्राम देन बिकम्स माय
वर्क व्हॉट्सॲप तसं बघायला गेलं तर त्या हिशोबाने मी विचार करतो. पण आय थिंक वेब3 मध्ये लोकांना आवडतं यूज करायला, इझी आहे आणि there's also that regional perspective. ह्या इंडस्ट्रीमध्ये खूप सारी लोक ईस्टर्न युरोप आणि युरोप किंवा रशिया, युक्रेन ह्या रिजन्स मधून आलेत आणि टेलिग्राम इज ओरिजिनली फ्रॉम रशिया. त्यामुळे पण खूप चाललंय. डेव्हलपर्स मोस्टली आता इंडियन येतात डेव्हलपर्स, पण आधी खूप रशियन, ईस्टर्न युरोपियन, युक्रेनियन डेव्हलपर्स असायचे वेब3 मध्ये. इट्स अ व्हेरी प्राऊड थिंग. आता आपण सांगू शकतो की वेब3 मध्ये इंडियन कम्युनिटी खूप स्ट्रॉंग होत चालली आहे. हम्म. दॅट्स अनदर थिंग. पण हा टेलिग्राम वापरतात आणि कम्युनिटीसाठी खूप चांगलं आहे. आय थिंक मला मी ज्यावेळेस टेलिग्राम बद्दल बोलतो माझ्या इंडियन फ्रेंड्स किंवा काउंटर पार्ट्स बरोबर, त्यांची यूज केस फक्त टेलिग्रामवर मूवीज किंवा सॉंग्स किंवा कोर्सेस. कॉन्सर्ट बघायला, कोर्सेस. सर्च करायला हा हे करतात, यूज करतात मोस्टली. असं ऐकलंय मी 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 स्वतः यूज नाही केलं कधी त्या गोष्टींसाठी. पण इफ दे आर युझिंग, आय मीन दिस इज द बेस्ट थिंग मग. कारण त्यांना जर कम्युनिटी बद्दल अपडेट, आता त्यांचे मूवीज बद्दल अपडेट्स ते घेतायत, तर तुम्ही कंपनीचे अपडेट्स पण घ्यायला हरकत नाहीये, लाईक व्हॉट्सअप आपल्या, सॉरी, टेलिग्रामवर. तर इफ दॅट, तो बॅकग्राऊंड जर घेतला, तर आय थिंक फाउंडर्स और मार्केटर्स कॅन डेफिनेटली यूज टेलिग्राम टू बिल्ड कम्युनिटीज. तिथे काही लिमिट नाहीये, कसलंच काही नाहीये. तुम्ही शेअर पण करू शकता. चॅनल्स असतात, जसं डिस्कॉर्डवर तुम्ही एका कम्युनिटी सर्व्हरमध्ये चॅनल्स बनवता, तसं टेलिग्राम मध्ये पण आता करू शकता, फोरम बनवू शकता. तर आय थिंक इट इज द बेस्ट वे. आय थिंक आता गुगलवर पण सर्च होतं कॉन्टेंट त्याच्यातलं, तर तो पण एक फायदा आहे. आणि एक दोन कम्युनिटी मॅनेजर्स किंवा स्वतः जरी बसला कम्युनिटी मॅनेज करायला, तर तुम्ही बिल्ड करू शकता. आता मी ज्यावेळेस पहिली कंपनी मी जी लाईक स्टार्ट केलं वेब3 मध्ये, आय थिंक दॅट कम्युनिटी वेंट फ्रॉम 3000 काहीतरी लोक होते त्याच्यात, टू 90,000. तर तो स्केल बघितलाय मी ऑन टेलिग्राम, अँड हाऊ पीपल आर रिअली इंटरेस्टेड इन अ स्पेसिफिक प्रोजेक्ट, जर त्यांचा इंटरेस्ट असेल तर. सो आय थिंक डेफिनेटली स्केलेबल कम्युनिटी अप्रोच आहे हा, जर कुणाला करायचं असेल किंवा युज करायचं असेल. आणि टेलिग्राम आय थिंक इज नोन बाय पीपल इन इंडिया. फक्त त्याचा यूज केस थोडी डिफरंट आहे मला असं वाटतं. पण कम्युनिटी मॅनेजर ऑन टेलिग्राम हा एक फुल टाइम जॉब रोल आहे. आहे. हो, फुल टाइम जॉब फुल आहे. आय टाइम मीन जॉब. लोक, मी तुम्हाला सांगतो, आय मीन आय थिंक फॉर द लिसनर्स, देर वॉज अ टाइम, म्हणजे बुलरनच्या वेळेस 2021 2022 मध्ये मला अशी लोक माहिती आहेत जे इंडियात बसून औरंगाबाद किंवा नागपूर अशा सिटीत बसून, जे ऍक्टिव्ह खूप लोक होती, ती लिटरली 10-10 12-12 प्रोजेक्ट्स बरोबर काम करायची. आणि दे यूज टू मेक anywhere between $500 to $800 a month to manage these communities. So imagine someone sitting in Aurangabad and earning close to $5 to $8,000 a month, just by managing community. आणि हे होतं म्हणजे, आणि आज पण टू एन एक्सटेंड, जर तो 5-10-8 हजार त्यावेळेस कमवत आता, तर नक्कीच 2-3 हजार तरी कमवत असेल विथ हिज और हर एक्सपिरियन्स. तो मला तेच म्हणायचं की तुम्ही तुमचे स्किल सेट्स पण कसे एनहान्स करू शकता, जर तुम्हाला ती आवड आहे किंवा टेलिग्रामवर तुमचं काय करायचं असेल तर. शुअर. आता वेब3 मध्ये जर का कोणाला जॉब करायचा असेल किंवा ज्याला असं आपण म्हणू की क्रिएटिव्ह एंगेजमेंट करायची असेल, और एनी टाइप ऑफ एंगेजमेंट, तर याचे जॉब लिस्टिंग कुठे होतं किंवा त्याचे पोर्टल्स तू सांगू शकतोस का की जिथे कम्युनिटी मॅनेजर असेल, मार्केटिंग फॉर वेब3 असेल, अर्थात त्याचा रेलेव्हंट एक्सपिरियन्स लागणार आहे लोकांना, असं फ्रेशर म्हणून तुम्ही जाऊ नाही शकणार. इंडस्ट्री नॉलेज लागेल, डोमेन नॉलेज लागेल, पण इन एनी केस रिमोट जॉब्स असे जे असतात ते कुठल्या पोर्टल्स वरती लिस्नर्स बघू शकतील? आय मीन आय थिंक सगळ्यात
मोठं प्लॅटफॉर्म याच्यासाठी लिंक्डइनच आहे आज पण. पण आय वुड ऑल्सो सजेस्ट की जिथे लोक जास्त नाही आहेत तिथे पण ते पण ऑप्शन सांगतो. तो वेल फाउंड म्हणून एक ऑप्शन आहे. वेलफाउंड.com, त्याचं आधी नाव होतं एंजल लिस्ट. तर त्याच्यावर रेलेव्हंट जॉब्स मिळतात, मार्केटिंगचे मिळतात, कम्युनिटी मॅनेजमेंटचे मिळतात. आय मीन, आणि पॅकेजेस पण त्याचे चांगले असतात, आणि टाइम झोनचा काही इश्यू नसतो. आय मीन, टाइम झोनचा इश्यू ते तुम्हाला विचारतात, तुम्हाला चालतं का हे टाइम झोन, कारण ऑलमोस्ट 12 तास मागे आहोत आम्ही. सो लाईक ते आहे. आणि जर स्पेसिफिक वेब 3 जे साईट्स आहेत, आय थिंक वेब 3 जॉब्स लिस्ट किंवा क्रिप्टो जॉब लिस्ट म्हणून एक साईट आहे. आय थिंक तुला स्पेसिफिक मिळेल ह्याच्यावर, पण त्या वेब 3 जॉब लिस्ट आणि एक टॅलेंट प्रोटोकॉल म्हणून एक आहे. माझ्या बघण्यात जे बघितलं होतं. आणि आय थिंक खूप सारे, हा, आय मीन, दिस इज अनदर हॅक. एक तुम्ही असं लाईक थोडं रिसर्च आहे, पण जर तुम्हाला जॉब पाहिजेच असेल, किंवा लाईक आय यू इफ यू सिरियसली लुकिंग फॉर लाईक अ वेब 3 जॉब, तर मी काय करेन की गुगलवर जाईन, आणि जे काही व्हीसीज असतील, व्हेंचर कॅपिटल म्हणजे पैसा देतात कंपनीजला, त्यांच्या साईट वर जायचं. आय थिंक फर्स्ट फर्स्ट काम आहे की तुम्ही गुगल करायच्या, कोण कोण वेब 3 व्हीसीज कोण आहेत, वेब 3 व्हेंचर कॅपिटल फर्म्स, असं गुगल करायचं. ते गुगल केल्यावर तुम्ही त्या फर्म्स मध्ये जाऊन बघणार त्यांचं पोर्टफोलिओ कंपनीज कुठला आहे. मोर ऑफन दॅन नॉट, म्हणजे हमखास त्यांच्या साईटवर जॉब्स लिस्टिंग म्हणून असतं, त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये कंपनीजमध्ये जॉब्स असं पण असतं. त्या पोर्टफोलिओ कंपनीच्या जॉब्स बघायचे तिथून, आणि तिथून डायरेक्टली अप्लाय करायचं. अँड दॅट इज मोर बेटर, कारण जर व्हीसी मध्ये कुठला प्रोफाईल आला, तर व्हीसी आणि व्हीसींना जर प्रोफाईल तुमचा आवडला, तर त्यांचं रेकमेंडेशन त्या कंपनीमध्ये स्ट्रॉंग असणार आहे, वर्सेस तुम्ही डायरेक्टली अप्लाय करणार. हे पण आहे. सो दिस इज अ हॅक, लिटल हॅक, जे तुम्ही अप्लाय करू शकता. आणि अदर दॅन दॅट, मला हे पण म्हणायचं की आत्ता ऑब्व्हियसली जॉब सिच्युएशन इज लिटल डिफिकल्ट. हे एक वर्ष झाला थोडा डाऊनटर्न वर आहे क्रिप्टो पण, आणि वेब 2 मध्ये पण सगळं डाऊनटर्नच चालू आहे. म्हणजे ले ऑफ्स पण खूप झाल्यात. मोठ्या कंपनीजमध्ये ले ऑफ ज्यावेळेस होतो, त्यावेळेस 2-3 महिन्यानंतर किंवा 6 महिन्यानंतर छोट्या कंपनीजमध्ये पण हे चालू होतात ले ऑफ्स. तर ले ऑफ्स खूप होत आहेत. तर माझं असं म्हणणं आहे की ह्या पिरियडमध्ये तुम्ही तुमचे स्किल्स जेवढे एनहान्स कराल, तेवढं जास्त उपयोगाचा येणार आहे ज्यावेळेस काही गोष्टी तुम्ही करणार. सो जर तुम्ही डेव्हलपर असाल, तर हॅकेथॉन्स मध्ये भाग घ्या, आणि सगळ्यात जास्त लोकांकडे एक्सपोजर, तुमचं कोडचं एक्सपोजर जे आहे, तुम्ही गिटहबवर वगैरे अशा साईट्सवर टाका. डिझायनर असाल तर डिझायनर तुमचं ड्रिबल किंवा ह्या ज्या प्लॅटफॉर्म्स आहेत तिथे तुमचे डिझाईनचं काम टाकत राहा, किंवा स्किलसेट तिथे वाढत राहा. मार्केटिंग असेल तर ऑब्व्हियसली जे काय मार्केटिंग च्या गोष्टी आहेत क्रिप्टोमध्ये, आज जे बोललो आपण, कम्युनिटी बिल्डिंग असेल, किंवा नॉन स्केलेबल थिंग्स असतील, फ्युल जे बोललो आपण, डिस्ट्रीब्युशन जे बोललो, ह्या सगळ्या गोष्टी, किंवा मोठे कंपनीज जे बोललो, लाईक बिटकॉइन किंवा इथिरियम असेल, किंवा नियर असेल, किंवा पॉलिगॉन असेल, हे लोक कशी करतात मार्केटिंग हे बघा. आणि खूप सारे कोर्सेस पण आहेत स्पेसिफिकली, जे एनहान्स करू शकतात तुमच्या स्किलसेट्सला. कारण जॉब मार्केट थोडा डिफिकल्ट आहे. एव्हरी जॉब ऍप्लिकेशन राईट नाव हॅज 200-300. आता आम्ही पण थोडेफार हायरिंग करतोय नॉर्थ अमेरिकामध्ये स्पेसिफिकली. पण त्याला पण 200-300 लोक अप्लाय करतायत, आणि वेब 2 मधले खूप मोठ्या मोठ्या पोस्टवर असलेली लोक मला दिसत आहेत जी अप्लाय करतात लोक इथे. सो इट इज अ लिटल चॅलेंजिंग. तर ह्या सिच्युएशन मध्ये मला असं सजेशन आहे की तुम्ही स्किलसेट्स वाढवायचा प्रयत्न करा, जास्तीत जास्त इंटर्नशिप्स वर पण लक्ष देऊ शकता, आणि देन यू कॅन ट्रान्झिशन इन टू वेब 3. आणि वेब 3 बद्दल पॉडकास्ट तर ऐकाच, पण युट्यूबवर पण खूप सारे कॉन्टेंट आहे शुअर. बोलण्यासारखं. सो वेब 3 किंवा ब्लॉकचेन स्पेसिफिक
चॅनल्स पण आपण डिस्क्रिप्शन मध्ये टाकूया, युट्यूबचे असतील. ऍब्सोल्युटली. मग काही तर आय थिंक मी कॉइनबेस स्कूल हा पण आहे. कॉइनबेस स्कूल इज ऑल्सो गुड स्टार्ट. कॉइनबेस स्कूल इज गुड. बँकलेस म्हणून एक कम्युनिटी आहे जी मी मी स्वतः फॉलो करतो. रोज त्यांची व्हिडिओज वगैरे ऐकतो, बघतो. सो ते आहे डेफिनेटली. अजून लाईक खूप साऱ्या गिटकॉइन म्हणून एक कम्युनिटी आहे. त्यांचे पण व्हिडिओज बघण्यासारखे असतात. बेसिक्स ऑफ क्रिप्टो वगैरे पण आहे त्यांची. आणि बाकी लाईक इन टर्म्स ऑफ बेसिक नॉलेज, फिनमॅटिक्स म्हणून एक साईट आहे. जिथे जे मी बोललो डीफाय बद्दल बोललो आपण, आज एनएफटीज बद्दल बोललो, त्यात खूप डीप मध्ये जाऊन तो माणूस शिकवतो आणि तो व्हाईट बोर्डिंग वगैरे करतो. तर ते ऐकण्यासारखं आहे. म्हणजे लाईक लिटरली तुमचं जसं आपण म्हणतो की तुम्ही एमबीए करता मार्केटिंग मध्ये, इफ यू लिसन टू टिम फेरिस, तसं तसं हे वेब थ्री मध्ये तुम्ही काहीतरी ग्रॅज्युएशन केल्यासारखं आहे, इफ यू लिसन टू फिनमॅटिक्स चे व्हिडिओज. हे पूर्वी मी लिंक एक शेअर करतो. डीफाय डॅड का कोणतरी पण होता ना एक. डिफाईड आर्ट पण आहे, ट्रॅव्हिस, तो मित्रच आहे माझा. तो पण ऍक्टिव्ह आहे, खूप आहे डीफाय बद्दल, खूप बोलतो तो. ट्विटरवर पण खूप ऍक्टिव्ह आहे तो. कूल. मला एक आता सहज सुचलं, ज्याच्याविषयी पॉडकास्टवरती मी बोललो नाहीये. सो आय वुड वॉन्ट युअर टेक ऑन इट. सबस्टॅक फॉर मार्केटिंग. येस, शूट. ऍब्सोल्युटली. नो ऍब्सोल्युटली. क्वेश्चन. नाही नाही, आणि सबस्टॅक मी स्वतः युज करतो. तर आय थिंक माझं राहिलं बोलायचं ऍक्च्युली. फ्री फ्री मार्केटिंग टूल्स ज्यावेळेस तू म्हणला, आय सो थिंक सो हे इट या हॅज टू बी ॲट द टॉप. राईट राईट. सो व्हॉट यू कॅन ऑल्सो टॉक अबाउट व्हॉट सबस्टॅक इज. आत्ता करंटली कसं वापरतात लोक, आणि स्टार्टअप्सनी कसा त्याचा उपयोग केला पाहिजे. Substack is a blogging कम न्यूजलेटर कम ईमेल टूल, जे तुम्ही वापरू शकता तुमचं जे कॉन्टेंट आहे ते डिस्ट्रीब्यूट करायला, स्प्रेड करायला, एकदम इझी वे मध्ये. तुम्हाला कुठे होस्ट करायची गरज नाहीये, तुम्हाला वेबसाईट बिल्ड करायची गरज नाहीये, तुम्हाला डिझाईन करायची गरज नाहीये. एक दोन इमेजेस तुमचे असतील तर तुमचं सबस्टॅक खूप सोप्या प्रमाणे बिल्ड होतो. सबस्टॅक.com ह्या साईटवर जाऊन तुम्ही याच्यावर अकाउंट बनवू शकता आणि तुमचं स्वतःचं न्यूज लेटर बनवू शकता, विच ऑल्सो ऍक्ट एज अ ब्लॉग, जे गुगलमध्ये सर्च वगैरे होतं. आणि त्याच्यावर तुम्ही मी खूप सारे बिझनेस मॉडेल्स बघितले आणि सोहमनी स्वतः बघितले, बिझनेस बिल्ड झालेत. मी एक माणसाला फॉलो करतो, लेनी म्हणून एक आहे. हा, लेनीज न्यूज लेटर, लेनीज पॉडकास्ट. तर प्रॉडक्ट. तो हा प्रॉडक्ट बोलतो, प्रॉडक्ट ग्रोथ मार्केटिंग बद्दल बोलतो तो. आणि आय हॅव सीन हिम ग्रो. म्हणजे त्याचा बिझनेस आहे स्वतःचा. ही इज अ सिंगल पर्सन बिझनेस विच इज ऑल्सो सोहमच्या ट्रॅकवरच आहे तो. अँड ही इज मेकिंग, फक्त सबस्टॅक मधून बरं का, आय मीन ही इज मेकिंग आय थिंक ऑलमोस्ट $500,000 a year, just from Substack subscription. I'm one of his buyers. $150 हे फी आहे त्याची. आणि त्याची कम्युनिटी पण आहे स्लॅकवर, विच इज व्हेरी ऍक्टिव्ह. ते स्वतः इव्हेंट्स पण करतात इथे व्हँकुव्हर. म्हणजे स्वतः म्हणजे चॅप्टर लीडर्स पण त्यांनी तयार केलेत, जे इथे इव्हेंट्स वगैरे करतात. खूप खूप साऱ्या गोष्टी करतात. पण या कमिंग बॅक टू सबस्टॅक, आय थिंक इट्स द इझिएस्ट, मोस्ट स्ट्रेट फॉरवर्ड, एकदम खूप सोपं असं टूल आहे, जे तुम्ही तुमच्या कम्युनिटीला एंगेज करायसाठी यूज करू शकता. एक, आणि तुमचे स्वतःचे जे काही आर्टिकल्स असतील, थॉट लिडरशिप, किंवा तुम्हाला अपडेट्स द्यायचे असतील, कसले अनाऊन्स करायचं असेल काहीही, तर ते वापरू शकता. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आय थिंक दे हॅव ऑल्सो स्टार्टेड पॉडकास्ट. असं एक ऑप्शन आहे तिथे तुम्ही पॉडकास्ट पण तुमचं ऍड करू शकता इझिली. येस. आणि दॅट ऑल्सो ते पण जातं, एक सेपरेट चॅनल क्रिएट होतं, असं काहीतरी आहे त्याचं. आय थिंक खूप साऱ्या युज केसेस आहेत सबस्टॅकचे, आणि इट इज कम्प्लिटली फ्री. आणि जर तुम्हाला स्वतःचा डोमेन पाहिजे असेल, जर आता
मंगळवारमार्केटिंग.com असं जर पाहिजे असेल तर काहीतरी नॉमिनल काहीतरी $50 फी आहे वन टाइम, जी तुम्ही वापरू शकता जर डोमेन पाहिजे असेल तर. नाहीतर मंगळवारमार्केटिंग.सबस्टॅक.com असंही करू शकता, विच इज व्हेरी गुड, मला असं म्हणायचं. या सो या कारण सबस्टॅक वरती ना आणि सबस्क्रिप्शनचे ग्रुप्स पण भरपूर आहेत. म्हणजे हो अ, तसे ते रेव्हेन्यू जनरेशन पण होऊ शकतं. याचं महत्वाचं कारण असं आहे की जिथे तुम्ही कॉन्टेंट डिस्ट्रीब्यूट करताय तिथे काही कॉन्टेंट फ्री ठेवू शकता, काही कॉन्टेंट बेस्ड ऑन सबस्क्रिप्शन ठेवू शकता. तसं एक बघायला गेलं तर सॅम हॅरिसचा पॉडकास्ट आहे जो सबस्टॅक वरती नाहीये. त्यांनी स्वतःचा आधी पेट्रियन वरती होता पण आता स्वतःचा पेमेंट गेटवे केलाय त्यांनी. पण त्याचे सगळे एपिसोड समजा 1 तासाचा असेल तर 20-25 मिनिटं फ्री देतो तो सगळ्यांना ऐकायला. पुढचा जर ऐकायचं असेल तर यू हॅव टू बी अ सबस्क्रायबर. सो अशा टाईपचे मॉडेल्स तुम्ही सबस्टॅक वरती करू शकता. आणि वेब3 मध्ये सबस्टॅक वापरलं जातं का कसं हो काय? हो, ऍब्सोल्युटली. खूप साऱ्या प्रोजेक्ट्स त्यांचं जे काय ब्लॉगिंग किंवा अनाउन्समेंटचं जे चॅनल आहे ते सबस्टॅकच आहे. आय मीन कारण असं होतं की ईमेल टूल कुठला वापरायचा, किंवा ब्लॉगिंग टूल कुठला वापरायचा. आणि खूप साऱ्या कंपनीज दे डोंट रिलाय ऑन स्वतःच जे लेट्स से वर्डप्रेस आहे किंवा गोस्ट आहेत, असे खूप सारे ऑप्शन्स आहेत. त्याला स्पेंडचं तर एक असतो ऑप्शन, आय मीन रिझन. पण अजून एक रिझन आहे की ते मॅनेज करायचं पण खूप डिफिकल्ट आहे. खूप नॉन टेक्निकल लोकांना, म्हणजे मार्केटर्सला, आपल्यासारख्या मार्केटर्सला मॅनेज करायचं खूप डिफिकल्ट होतं. त्यामुळे हे सबस्टॅक खूप सगळ्यात सोपं आहे कम्पेअर्ड टू गोस्ट किंवा वर्डप्रेस किंवा बिल्ट इन जे ब्लॉग करतात ते, त्याच्या कम्पॅरिझनने आय थिंक सबस्टॅक इज द बेस्ट. आणि जसं तू म्हणाला की आणि लेनीचं आपण बोललो की ही इज मेकिंग $500,000 अ इयर जस्ट फ्रॉम सबस्टॅक सबस्क्रिप्शन. तसं तुम्हीही स्टार्ट करू शकता. पण आय वुड सजेस्ट की तुम्ही एक कम्युनिटी बिल्ड करा. कम्युनिटी बिल्ड एका थ्रेशोल्ड, म्हणजे जसं केविन केली म्हणतो 1,000 ट्रू फॅन्स, किंवा लीजिन म्हणते 100 ट्रू फॅन्स इन वेब3. तसं एक काहीतरी थ्रेशोल्ड बनवा, एक 500-1,000 लोकांचा. आणि मग एक टेस्ट करा. आय थिंक दॅट विल बी द बेस्ट वे टू गो अबाउट. आणि त्यांनाच विचारा की तुम्ही किती पे करायला तयार आहात. कारण हे तुम्हाला सगळं मिळतंय, ह्या सगळ्या गोष्टी मिळतात. आय थिंक दॅट इज द बेस्ट वे टू गो अबाउट जर तुम्हाला पैसे पण कमवायचे असतील. आणि इट इज ऑल्सो म्हणजे फॉर सिंगल फाउंडर्स किंवा इवन 2-3 लोकांची टीम जरी असेल तरी इट इज द बेस्ट वे टू स्केल अ बिझनेस ऑर जस्ट बी फ्री. म्हणजे हा लेनी जो आहे माणूस, तो आधी ऍडवायझर काहीतरी किंवा इन्व्हेस्टर काहीतरी होता, तो एअरबीएनबी मध्ये काम करायचा आधी. आणि आता त्याचा बिझनेस तोच आहे, दुसरं काही करत नाही तो. तर असं त्याचं ऑप्शन्स खूप आहेत. पॉडकास्ट त्याचं पॉडकास्ट पण फार इंटरेस्टिंग असतो. हो, मस्त व्हेरी इंटरेस्टिंग. येतात आणि प्रोडक्ट बिल्डिंग इनसाइट्स खूप भारी आहेत. हो, ग्रोथ आणि याचे ओव्हरऑल विच ऑल्सो गोज थोडासा इन इन द मार्केटिंग लाईन सुद्धा ऍब्सोल्युटली. आय एम असल्या. अ बिग लिस्नर, मी खूप आय मोठा आय बीन फॉलोइंग लेनीज फॉर अ लॉन्ग लॉन्ग टाइम नाउ. हो. गुड. नाइस. बढ़िया है. और कुछ प्रतीक जी नवीन नवीन काय आय बाकी कसं काय चालू आहे अपार्ट फ्रॉम वेब3? नवीन काही गोष्टी, पॅशन प्रोजेक्ट, बिकॉज वी बोथ हॅव बीन डुईंग अ लॉट ऑफ पॅशन प्रोजेक्ट सिन्स वी मेट. पण सध्या काय नवीन, आर यू आईंग ऑन समथिंग किंवा काही रिसर्च चालू आहे मग बॅकग्राऊंडला जे तू शेअर करू शकतोस? नवीन काही नाहीये, पण इट हॅज बीन इंटरेस्टिंग जर्नी. म्हणजे लाईक जस्ट बिंग इन वेब3, अंडरस्टँडिंग की काय आहे, मग बिल्डिंग. तर मला बिल्ड करायचं खूप आवडतं. दॅट वॉज द बिगेस्ट रिझन. आपण खूप सारखं बोलायचो राईट की सर्व्हिस बिझनेसेस हा स्केलेबल नाहीये, मीन स्केल नाही करू शकत, तर प्रॉडक्ट मध्येच घुसायचं आपल्याला. तर मला दोन्हीही मिळालं, प्रॉडक्ट पण मिळालं, म्हणजे प्रॉडक्ट मध्ये काम डायरेक्टली काम करायला मिळालं, प्लस वेब3 ही नवीन इंडस्ट्री आहे त्याच्यात पण जायला मिळालं. तर आत्ता
हॅव्हिंग स्पेंट लाईक 6-7 वर्ष वेब3 मध्ये, आय मीन आय एम मोर लाईक मी थोडंफार स्टार्ट केलं होतं 2021-22 मध्ये, पण आता आय एम सिरियसली लाईक मुव्हिंग इन टू इट. थोडं इन्व्हेस्टमेंट्स मध्ये पण घुसलोय, जिथे आय 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 इन्व्हेस्टमेंट ॲज अन एल-पी, म्हणजे लाईक अ लिमिटेड पार्टनर टू लाईक अ फंड मध्ये मी थोडेफार इन्व्हेस्ट केलेत, मोस्टली टू लर्न, माझ्या लर्निंगसाठी, की कसं असतं हे थोडेफार. लाईक इट्स मिनिमम इन्व्हेस्टमेंट. अक्रिडेटेड इन्व्हेस्टर्स गेट ऑपॉर्च्युनिटी, म्हणजे US किंवा कॅनडामध्ये. तर ते नवीन आहे म्हणजे, आणि त्या लाईक रोज, नॉट रोज पण एव्हरी वीक मला 2-3 प्रपोजल्स रिव्ह्यू करायला मिळतात, फाउंडर्स बरोबर बोलायला मिळतं. येस, हे पण वेब3 मध्येच आहे, तो वेब3च्या व्यतिरिक्त नाहीये, पण इट इज अ कम्प्लिटली डिफरंट रोल कम्पेअर्ड टू बिईंग ऑन द बिल्ड साइड. हे थोडं हम्म. इन्व्हेस्टमेंट मध्ये जातं, आणि मे बी 5 इयर्स, 6 इयर्स डाऊन द लाईन, मे बी हे फुल टाइम करेन मी, किंवा आय एम प्रॉब्ली नॉट गोड जस्ट बिल्ड. तर ते आहे. आणि आय थिंक, या आय मीन, वन थिंग दॅट वी आपण जे बोलायचो आधी अबाउट रनिंग अन एजन्सी, लाईक इन सम फॉर्म, कारण लाईक ऍट द एंड ऑफ द डे, लाईक मी जे काम करतो ते प्रॉडक्ट बरोबर करतो किंवा कोणाच्या कामासाठी करतो. स्वतःच असं काय लाईक नाहीये तसं बघायला गेलं तर. सो आणि जी आयडिया होती आपल्याकडे अबाउट लाईक लॉन्चिंग एन एजन्सी, लाईक आफ्टर डिजीवाले, जे इथे करायचं होतं ते आता करू शकतोय, आणि थोड्या प्रमाणात केलंय, पण ओपनली अजून बोललो नाहीये त्याच्याबद्दल, तर ते लवकरच दिसायला वी आर मिळेल. रेडी, आपण त्याच्यावरती पण ऍब्सोल्युटली. रादर इव्हन वी ऍब्सोल्युटली. आर रेडी. हो, वन्स वी आर रेडी, ऍब्सोल्युटली. तर ते आहे. आणि खूप साऱ्या गोष्टी अशाच चालू असतात. व्हँकुव्हर हे एक खूप ब्युटिफुल सिटी आहे. आय मीन इट इज, सगळं आहे इथे, म्हणजे ओशन आहे, माउंटेन्स आहेत, स्नो आहे, पाऊस खूप आहे. म्हणजे इथल्या लोकांना पाऊस आवडत नाही, मला खूप आवडतो. त्यामुळे आय फील रिली गुड अबाउट इट. आणि कधी जायला वगैरे मिळतं माउंटेन्स मध्ये. मागच्या वर्षी मी स्कीइंग स्टार्ट केलं शिकायला. अं, तर ह्या वर्षी थोडा लेवल अप करणार आहे, म्हणजे ह्या वर्षी म्हणजे जॅन मध्ये सीझन चालू होतं स्कीइंगचा इथे. तर थोडाफार लेवल अप करेन, थोडंफार त्याच्यातच काही ना काहीतरी करेन. तर इथे खूप ऍडव्हेंचरस गोष्टी करायला आहेत पॅसिफिक नॉर्थ वेस्ट मध्ये. फक्त व्हँकुव्हर आणि सियाटल पण खूप जवळ आहे इथून, जर लोकांना माहिती असेल सियाटल तर. इट्स लाईक 2 आवर्स, 2 तासच आहे व्हँकुव्हर पासून. तर ही प्रॉक्सिमिटी मला खूप आवडते, म्हणजे जस्ट टू लिव्ह हिअर. आणि जो पुणे होतो लाईक अराउंड जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, तसा एक्सपिरियन्स इथे ऑलमोस्ट 8-9 महिने मिळतो. आणि प्लस यू हॅव द, काय म्हणतात, ट्रीज आणि माउंटेन्स आणि ओशन वगैरे पण आहे. तर या आय मीन आय एम लाइकिंग दॅट एज वेल. मस्त मस्त. प्रतीक, मस्त मजा आली. भरपूर वेळ आपण गप्पा मारल्या, आपल्या अजून काय भरपूर गप्पा होतील. पण मे बी ऍब्सोल्युटली. आपण राऊंड 2 साठी काही गप्पा ठेवूया. आणि मे बी राऊंड 2 ला मी इंडियामध्ये असीन, पण विल फिगर आउट अ टाइम टू जिथे फिगर आपण आउट. आणि करता आय थिंक लिस्नर्सला हे पण मला सांगायचं वाटतं की दिस इज नॉट आवर फर्स्ट पॉडकास्ट एपिसोड. येईल. या- या- आम्ही आधी पण केलेला आहे, नॉट मंगळवार मार्केटिंग मध्ये नाही, पण आम्ही आधी एक रॅन्डम शो म्हणून केला होता 2016-17 मध्ये. तर त्याचीही लिंक तू टाकशील ह्याच्यात, सो दॅट पीपल इनफॅक्ट कॅन गो आपण थ्रू. तो रॅन्डम शो जर चालू ठेवला असता, तर तर वी कुड हॅव प्रॉब्ली जस्ट डन पॉडकास्ट फॉर अ लॉंग लॉंग पिरियड ऑफ टाइम, असं ते होतं. ऍब्सोल्युटली. एनिवे, पण ते पण लर्निंगच होतं मे बी, असं आपण म्हणून. हो, पण हो. ती पण मजा होती. येस, दॅट वॉज आय थिंक इन 2016, 2016 मध्ये का 15 मध्ये, आय डोंट रिमेंबर. वॉज इट इन 15. हो, हो. चेक इन स्टोरी.
सेकंड स्टोरी तर होतं, पण त्यावेळेस राईट 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 15 वर 16 मे बी 16 हा, बिकॉज think जुलै so. 16 या पण स्टील म्हणजे 7 वर्षापूर्वी. दॅट इज प्रिटी गुड. एनिवे, प्रतीक, थँक्स अ लॉट फॉर शेअरिंग सो गुड इन्फॉर्मेशन अबाउट Web3. आणि मी तुझं ट्विटर हँडल वगैरे तर टाकतोच. सो इफ पीपल वॉन्ट टू कनेक्ट, डेफिनेटली दे कॅन रीच आउट टू यू. थोडं प्रेमाने रीच आउट करा जर करणार असेल तर, म्हणजे त्याला वेळ द्या टू रिस्पॉन्ड. बट ही ऑलवेज लव्स टू रिस्पॉन्ड आणि ही हेल्प यू फॉर शुअर. हे मी त्याच्या वतीने सांगतोय कारण मला माहिती तू ते करेल. पण थँक्स अलॉट प्रतीक. आणि आपण विल बी इन टच फॉर मे बी राऊंड 2. आपण लवकरच प्लॅन करू. ऍब्सोल्युटली. आय मीन हे खूप एक्साइटिंग होतं. हे अख्खं कॉन्व्हर्सेशन आपण पण खूप वेळाने बोललोय. आणि आय मीन आय एम एक्साइटेड फॉर द नेक्स्ट फ्यू एपिसोड्स. आणि ऑब्विसली आपण राऊंड 2 डेफिनेटली करूया. येस, थँक्स अलॉट. थँक्यू. मंडळी, भेटूया आपण पुढच्या मंगळवारी. तोपर्यंत राम राम.